गण्य अतिगण्य वडिलांचं समूह बसलं इथं. त्याच्यामध्ये आमचं समाजाचं माजी अध्यक्ष महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलचं चेअरमन समाजभूषण समाजरत्न श्रीयुत लाडगे जयरामराव आणि इथं उपस्थित बाजूस बसलेले आमचं पदवीधर संघाचं संस्थापक आणि आता पूर्व अध्यक्ष महोदय समाजभूषण श्रीयुत अंचळकर शंकरराव आणि इथं उपस्थित आमचं माझं बाजू बसलेले समाजमध्ये सुमार 50-5 वर्षाचं अविरत अविश्रांत समाजसेवा करलेले बत्र आमचं भावसार क्षत्रिय इन्स्टिट्यूट ट्रस्टचं चेअरमन आणि आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलचं ट्रेजरर समाजाचं गौरव खजांचीहून अपार सेवा केलेले बत्र समाजभूषण श्री विठ्ठलराव आणि इथं उपस्थित आमचं समुदाय समाजाचं निर्देशकगण आणि श्री विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलचं ट्रस्ट्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचं आमचं अध्यक्ष महोदय श्रीयुत सुलाके सत्यनारायणराव आणि समजे गण्यातिगण्य व्यक्ती असणे आणि इथं उपस्थित विद्यार्थी असणे समाज बंधू भगिनीसने माझं हे कार्यक्रमाचं काय एक विद्यार्थी प्रोत्साह देण्यात आले कार्यक्रमाला मी सुस्वागत करतो. कार्यक्रम सुरू करत आणि काय समाजाचं सुमार 60-65 वर्षाचं महागलतनं बे आमचं समाजाचं विद्यार्थी असणे आमचं समाजाचं वडील तवाचं अध्यक्ष कार्यदर्शी कार्यकारी समितीचं निर्देशक मंडळी आमचं एक समाजाचं विद्यार्थी असणे त्यांचं एज्युकेशनला प्रोत्साह देता आमचं समाज वाचून लेकरं बाळा समजा समोरीन दे का त्यांचं आर्थिक स्थिती सुधारणून दे का आपण बोलताल एक दूरदृष्टीतनं एक विद्यार्थी प्रोत्साहन देत्याले एक कार्यक्रम सुमार 60 वर्षाचं पहिलेचं 60-65 वर्षाचं पहिलेचं निरूपण करले. त्याच्या मुखांतर आमचं समाजमध्ये बाहेरचं गावातनं इथं येणं आमचे समाज लोक वाचायला करायला बोलून हेच आज काय आम्ही राम मंदिर बसलावं हे राम मंदिरचं निर्माण करतं दिवंगत समाजभूषण समाजरत्न समाजसेवा धुरंधर श्रीयुत रामचंद्रराव उत्तरकर समाजाचा माजी अध्यक्ष महोदय आपलं बाचं नावाने लिंगोजीराव उत्तरकर ह्यांचं नामस्मरणातनं इथं काय मरिमल्लप्पा स्कूल कॉलेज समोर लिंगोजीराव दिवान्स रोडमध्ये आहे ते लिंगोजीराव उत्तरकर असं त्यांचं नावाने तिथं एक हॉस्टेल करले. हॉस्टेल करून दुसरं गावात नाही त्याला विद्यार्थी असणे इथं मैसूरमध्ये थोरलं कॉलेज होतं तेव्हा आता समजा गावामध्ये हर एक तराचं कॉलेजचं विद्याभ्यास करायला का अनुकूल आहे तेव्हा कोणचं बी दुसरं गावामध्ये अनुकूल नव्हतं. मैसूरमध्ये हर तराचं बी एक विद्या शिकायला बोलून आमचं तेव्हाचं मैसूरचं महाराज नालवडी कृष्णराज वडेर ह्यांचं कालमध्येच अनेक महिला स्कूल विद्यार्थिनी स्कूल महिला कॉलेज युवराजा कॉलेज महाराजा कॉलेज आणि असं मस्त स्कूल इथं एक स्थापने होला त्या कारणातनं दुसरं गावातनं आमचं मैसूरला आमचं समाजाचं विद्यार्थिन्या मस्त जण विद्याभ्यासला येत होते तेव्हा त्या समस्या एक हॉस्टेलला एक अनुकूल आणि त्यासने वाचायला करायला विद्यार्थी प्रोत्साहन समाजाच्या वतीतनं देता सुरू झालं. बंधूजन आज आमचं समाजमध्ये ते एक हॉस्टेलमध्ये वाचलेले आणि नंतर समाजाचं एक काय विद्यार्थी प्रोत्साहन घेऊन वाचलेले माणसं आज अति उन्नत स्थानमानमध्ये थोरथोरलं जागेमध्ये कामं करता. आमचं स्टेट लेवल राष्ट्र मट्टामध्ये बी आमचं समाजाचं
तव्वाचं विद्यार्थी विद्यार्थिन्या काम करत आहेत लई थोरलं एक हेम्मे विचार हे एक असलं एक आमचं समाजातनं काय एक भावसार क्षत्रिय मंडळीचं एक आमचं समाजाचं विद्यार्थी विद्यार्थिन्यासनी प्रोत्साह देण्याचा कार्यक्रम बहुशः आमचं कोणचं बी दुसरं आमचं मराठा अंग संस्थेमध्ये कट्टवी असलं नाही आहे समाजाचं बद्दल आमचं भावसार क्षत्रिय समाजमध्येचं असलं एक कार्यक्रम आमचं वडील आमचं समाज जागृत व्हायला विद्यावंत व्हायला तक्कणं शैक्षिकणं मग सगळं त्यांचं आर्थिक स्थितीगती बेस उन्नतपणे करीन याला लई थोरलं एक कार्यक्रम तवाच त्याने आयोजन केलं तेच कारणतनं आज आम्ही इथं आमचं मंडळीचं बरातनं आमचं हे एक 25-26 सालचं काय आमचं एक समाजाचं विद्यार्थी असणे एक काय एक प्रोत्साह देण्यातील कार्यक्रम आज इथं आम्ही घेतलं आहे असंच आमचं पदवीधर संघात नव्हे सुमार एक 25 वर्षातनं तुमचा कार्यक्रम करतो एक 38 वर्षात नव्हे पदवीधर संघात नव्हे आमचं समाजमध्ये SSLC PUC याला तो टेक्निकल स्टुडंट्स आणि ग्रॅज्युएट्स असणे त्यांनी बी लई थोरलं प्रोत्साह देणं आज आमचा समाज एक सुसज्जित आणि सदृढ समाज बांधायला हे असलं समजा कार्यक्रम आयोजन केलेले सार्थक होतं बंधुजन इथं काय इथं उपस्थित तुम्ही समजा विद्यार्थिनी हायसा आज तुम्ही धाकटे हायसा उद्या समजे तुम्ही समजावे बेस वाचून राज्यमट्टाला कीर्ती आणून आमचं समाजला बी तुम्ही कीर्ती आणावं आज समाजाच्या वतीतनं तुम्ही काय बी एक प्रोत्साह देणं घेत्याला काय होतं ते भगवंताचं आशीर्वादचं पैसे ते आम्ही काय की तुम्हाला लई ऊन आहे तुम्हाला द्यावं बोलत्याला एक दृष्टी नम्हे हे आमचं कुलदैव सत्यभामा रुक्मिणी समेत श्री पांडुरंग विठ्ठल स्वामीचं आशीर्वाद न देत्याल ते पैसे आमचं हे समजा पैसे कोणचं होतं आम्ही लग्न येवामध्ये समजा वदई वसुली करताव त्याच्यामध्ये हे समजा बी एक पैसे एक फंड काढून ठेवून घालून हे समजा पहिले करत होतं आत्ता आमचं हे एक विद्यार्थिन्यासनी प्रोत्साह देणं द्यायला आमचंच आता सोशल इन्स्टिट्यूट ट्रस्ट आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलतनं आज संपूर्ण आज विद्यार्थी वेतनाचं काय एक प्रोत्साह देणं द्यायला लागला हवं ते 2 संस्थेचं आज आमचं सहायधन या लागले आमचं सोशल इन्स्टिट्यूट ट्रस्ट आज आम्हाला 3,01,000 रुपयाचं अनुदान दिल्याचं आणि आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलतनं 2,01,000 रुपये हे एक विद्यार्थी प्रोत्साहनाला मंडळीला देणं समाजाला वितरण कार्यक्रम तुम्ही करावं इथं द्यायला लागल्यात बंधुजन हर वर्षी हे एक कार्यक्रम चालून घालायला मस्त अनुदान आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलतनंच येत होतं आता एक जरा रोजच्याने छत्रामध्ये लई मस्त तराचं खर्च आले त्याला जरा उन्हा द्यायला तर आम्ही त्याला काय बी बेजार करीनाच का आम्ही ते समजवे कार्यक्रम करता हवं बंधुजन अनेकदा तुम्हाला माझं काय विनंती बोलत आमचं विद्यार्थिन्या समाजाचं एक भगवंताचं आशीर्वाद प्रोत्साह देणं घेणं तुम्ही समजा तुमचं विद्याभ्यासमध्ये चांगलं विद्याभ्यास करून आमचं म्हैसूरचं समाजला स्टेटला राष्ट्राला तुम्ही समजवे कीर्ती आणून मी आमचं समाजला तुमचं काय समोरचं एक सहाय समोरचं त्याला पिढीला तुम्ही समजवी एक मार्गदर्शन व्हावं पण तुम्हाला बोलता माझं 1-2 गोष्ट उभारून बोलतो हे एक काय आम्हाला अनुदान दिल्यात आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलचं चेअरमन समाजभूषण समाजरत्न श्रीयुत लाळगे जयरामराव त्यासनी प्रप्रथमाने त्यासनी एक पुष्पमाल आणि शाल घालून त्यासनी धन्यवाद बोलतो बंधुजन एक लाजा सर ह्याचं पहिले क्षमा करा आमचं एक समाजाचं हिरिय पत्रकर्ता मैसूर मित्रामध्ये जॉईंट होणे एक थोरलं पदाधिकारी वर्गमध्ये काम करलेले आणि मी भावसार बोल त्या यूट्यूबमध्ये काम करून आमचा समाजाचा हर कार्यक्रम स्टेट लेवल राष्ट्रीय मट्ट आंतरराष्ट्रीय मट्टमध्ये
प्रसार करायला एक लई अनुकूल होत्याले मात्र आमचं मी भावसारचं अध्यक्ष महोदय मी भावसारचं राजकुमार भावसार खाटोकर ह्याने सुमारे आता एक 15-20 वर्ष पहिले ನಂಜನಗೂಡನ್ನ ಮೈಸೂರತ್ನ टू व्हीलर त्यांच्याकडे अकस्मातने पडून जाऊन लई थोरलं मार पडून त्यासनी सुमार एक 10 दिवस आमचं केआर हॉस्पिटल आणि मग सगळं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती होणं लई मस्त त्याची ट्रीटमेंट करलं तरी त्यांनी भगवंताचा पारला लीन होऊन गेलं. त्यांचं एक दुःख वार्ता आमचा समाजला लई थोरलं आघात का होतं. समाजसारे कार्यक्रम यूट्यूबमध्ये आमच्या लोकांनी पोहोचून घालत होते. तसले काय एक राजकुमार भावसार खाटोकर त्यांनी वारल्यात त्यासनी आम्ही तुम्ही एक लाजाचं मौन आचरण करून त्यांचं आत्म श्री पांडुरंग विठ्ठल स्वामीचं पाद चरणमध्ये लीन होऊन दे का. त्यांचं घरचं काय त्याचे घरवाल्यासनी काय दुःख आहे ते दुःख शमन होऊन दे का भगवंताकडे इसारी येता एकूच एक लाजा आम्ही त्यांचं विचारमध्ये मौनाचरण करून त्यासनी श्रद्धांजली अर्पण करू शकतो. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एक लाजा समदेवी इथं उपस्थित कार्यक्रम सुरू होलय. कोण बी आपलं गोष्ट करण्याचं जरा इथं कडीचं परातनं त्यासनी एक शाल घालून त्यासनी हार घालून त्यासनी आम्ही धन्यवाद बोलतो. कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आमचं इन्स्टिट्यूट ट्रस्टचं अध्यक्ष महोदय समाजभूषण श्रीयुत लाळगे विठ्ठलराव त्यासनी बी आमचं भावसार क्षत्रिय मंडळीचं गौरव कार्यदर्शी श्रीयुत राकेश नाईक त्यांनी एक शाल एक हार घालून त्याचे धन्यवाद बोला बोलतो. बोला पुंडलिक वरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि आमचं हे कार्यक्रमामध्ये उपस्थित आमचं पदवीधर संघाचं संस्थापक आणि माजी अध्यक्ष महोदय समाजभूषण श्रीयुत अंचळकर शंकरराव त्यासनी एक त्यांचं धाकटं आत्ता एक काम करायला एक मी तुम्हाला आमचं समाज बंधू असणे कळून मला इश पडतो. 72 कामं करायला धाकटं नाही बोलतो असला बंधूजन. आमचं समाजाचं काय एक विजयनगरा मोरणे हंतामध्ये विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉल आज एक छत्र बांधले गेले. ते एक छत्तरचं जागा 1994 मध्ये तव्हाचं मोडा चेअरमन आमचं समाजला 30 वर्षाचं लीजचं आधारवर हे छत्तर बांधून तुमचा कार्यक्रम करू जेल बोलून त्यांनी आम्हाला 30 वर्षाचं खाली लीजला दिले होते. ते 30 वर्षाचं सोमसुंदरम म्हणून तवा CITBचे चेअरमन होते. त्यांनी तवाचे आमचं अध्यक्ष समाजाचे अध्यक्ष महोदय समाजभूषण समाजरत्न राशिंकर राजाराव त्यांचं एक अध्यक्षतेमध्ये ते एक आमचं समाजाचं हे एक छत्राचं जागा अलॉटमेंट होलं होतं. ते 30 वर्षाला एकदा ते अलॉटमेंट रिन्युअल करी जाऊ. बद्धूजण पहिले कोणचं बी एक जागा CITBतनं दिलं तर ते क्रयाला देत होते. बट आम्हाला इकून सोडत होते पैसा एवढं पण मागीन. आता ते समजा जाऊन आता काय होऊन गेले मात्र लीज देत्याला एक क्रम सुरू होले. त्याच्यामध्ये आम्हाला 30 वर्षाचं एक कल्याण मंडपचं जागा त्यांनी आम्हाला दिले. ते 30 वर्षाचं बरं काय आता 2024 इसवीचं गेल्या वर्षीचं एक संदर्भामध्ये आम्ही रिन्युअल करी याचं होतं.
ते रिन्युअल करिंग याला आपण आम्ही समजा बी त्याला संबंध पडलेले आम्हाला अलॉटमेंट लेटर मग सगळं आम्ही कोणचं त्याला संबंध पडलं डॉक्युमेंट्स आहे त्याचं समजा बी जराक्स करून आम्हाला एक 24 आणि 30 वर्षाचं वर्गीला आम्हाला 30 वर्षाचं लीजला आणि एक तुम्ही रिन्युअल करून द्या पण बोलल्या तर एवढं फिरून घातले तेवढं फिरून घातले 1.5 वर्ष फिरून घातले ते कामला. त्याच्यामध्ये आमचं मैसूरचं मोडाचं हा केसमध्ये आमचं राज्याचं मुख्यमंत्री श्रीयुत सिद्धरामय्या त्यांचं नाव येणं समद तराचं बी कामं एकदम स्तब्ध होऊन गेलं. कोणाला बी कोणचं बी काम करून देते कोणचं बी कोण बी एक फाईल शिवत नव्हते. एक फाईल घेऊन जाऊन दिलं तर ते आम्ही जाऊन अनेकदा विचारणे करायच्या आत ते फाईल तर गायब होऊन जात होतं. हातोपती ते मस्त असलं फैलं 1-2 नमे फैलं 100 फैलं राहते. त्याच्यामध्ये एक वरे कटकी ही जाते कोणाचं की कार्य उद्या परवाशी येते आमचं फैल कटकी चाल जाते कटकी कोणी ठेवून सोडतात ते आणि एकदा तुम्ही गिजवून विचारलं तर त्याचा संबंध पडलेला इथे डॉक्युमेंट्सच नाही आहे तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेले अनेक तुम्ही कापी आणि द्यावा बोलतात असं आम्ही 3दा-4दा ते समजा डॉक्युमेंट्स जराक्स करून घेऊन जाऊन देईन ते असले 1.5 वर्षावर सततवाने आमचं अंचळकर शंकरराव सहजतेने फिरून अखेरीला आमचं मैसूरचं MLC श्रीयुत सन्मानित मंचे गौडा म्हणून एकटे MLC आहेत ह्यांचे त्यांनी शिष्य त्यांचं राजकीयवाने एवढं उत्तंग स्थितीला याला कारण काय होतं आमचं येडियुरप्पा आमचं माजी मुख्यमंत्री आमचं कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्री श्रीयुत येडियुरप्पाकडनं त्यांनी त्यास्ती मस्त राजकीयवाने मस्त त्राचं कामं करून दिल्यात त्यांनी हस्ती माझं गुरु बोलत्यात त्यासनी धरीन बोलायला तेव्हा त्याने लईच बी एक लीला जालोतनं लई एक कट्टबी काबी तोंदरा होईनासक ओल्डून धाडून घालून समजे बी आणि आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हाल 2024 आणि सोमवार 30 वर्षाला होतं 2054 इसवीला गुरबे ते एक रिन्युअल होणं आज ते समजे बी आम्हाला त्यांनी समज आणि रजिस्ट्रेशन होते ते 30 वर्षाचं रजिस्ट्रेशन करून त्याने लई श्रम पडून समाजला त्यांनी आणून दिल्यात त्यासनी आमचं मंडळीचं परातनं आणि आमचं भावसार क्षत्रिय मंडळीचं समाज मातृसमान बाया मंडळी आणि पितृसमान पुरुष मंडळीचं परातनं मी त्यासनी अनंत धन्यवाद देतो. त्यासनी आमचं भावसार क्षत्रिय मंडळीचं उपाध्यक्ष महोदय श्रीयुत बालाजीराव नायक ह्यांचं आत्तातनं त्यासनी एक शाल आणि एक हार घेऊन त्यासनी सन्मान करतो. मुंढली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा हा घाला बसले मंडळीला आम्हाला काय विद्यार्थी वेतन विद्यार्थी प्रोत्साहन द्यायला सहाय्य करायला होतं आमचा भावसार क्षत्रिय श्री विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलचं सेक्रेटरी आणि आमचं समाजाचं सुमारे 20 वर्षातनं 25 वर्षातनं मंडळीमध्ये निर्देशक होऊन गौरव कार्यदर्शी होऊन कार्यक्रम केलेलं होतं आणि आमचं भावसार क्षत्रिय कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सुमार 30 वर्षाचं निर्देशक होऊन काम केलेलं होतं आमचं श्रीयुत चैतन्य कुमार हिरासकर त्यासने बी आमचं मंडळीचं परातनं एक पुष्पमाल घालून त्याचे धन्यवाद बोलतो. श्रीयुत सुभाष पतंगे त्यांनी एक पुष्पमाल घालून धन्यवाद बोलतो. गौरव कार्यदर्शी होऊन कार्यक्रम करायला लागलेत मात्र आमचं हेच पांडुरंग स्वामी देवस्थानचं निर्माण करतं वैकुंठवासी श्रीमती भागीरथीबाई शुद्ध षटवाजीराव नाझरे ह्यांचे पपौत्र श्रीयुत नाझरे रमेश त्यांनी आज आमचं मंडळीचं निर्देशक होणं आमचं इन्स्टिट्यूट ट्रस्टचं एक कार्यदर्शी होणं आज काय आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉल आहे ते हॉलमध्ये काय आज एवढं सुस्थितीमध्ये आमचं छत्तर राहायला कारण करतं बत्र आमचं श्रीयुत नाझरे रमेश त्यांनी हेच आमचं समाजमध्ये अपार सेवा करता सुमारे 10 वर्षातनं आमचं तेच क्षेत्रामध्ये
आमचं समाजचं वधूवर मेळा लई सुस्थितीवाने सुसज्जितवाने ते समजा आयोजन करून सुमार एक 500 550 विवाह व्हायला लई मुख्य कारण करतं वत्र आमचं श्रीयुत रमेश नाजरे ह्यासनी आमचा भावसार क्षेत्रीय मंडळीचं कोण कर तुम्हीच करा तुम्ही करता नको तुम्ही बसा सहकार्यदर्शी होऊन आता एक 1.5 वर्षातनं काम करायला लागलं ते श्रीयुत श्रीनिवासराव पतंगे ह्यांनी एक पुष्पमाळ घालून धन्यवाद बोलावं. श्रीयुत श्रीनिवास पतंगे आमचं मैसूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलमध्ये सुमार एक 3दा श्रीनिवास कल्याणा अत्यद्भुतपणे करून समाजला सेवा करायला बघा श्रीनिवासराव पतंगे ह्यासनी मी धन्यवाद बोलतो. आणि कोणाला आमचं इन्स्टिट्यूट ट्रस्टचं ट्रेजररवाने हो काम करायला लागले मात्र श्रीयुत बेदरे कृष्णा या कृष्णा श्रीयुत बेदरे कृष्णा आमचं मंडळीचं अधिकून एक 30 वर्ष निर्देशक होणं उपाध्यक्ष होणं भावसार टेक्स्टाईलचं मालिक दिवंगत अशुद्ध शंकरराव बेदरे आज काय इथं आम्ही देवस्थानचं अस्पीस आहे ते एक कसलं धोंडा ते ग्रानेट्स घालून देवाचं इथं देवस्थानचं संपूर्ण रंग मारून घालून 2007 मध्ये 100 वर्षाचं एक शतमानोत्सवचं कार्यक्रममध्ये हे देवस्थानचं पूर्ण नवीकरण करून दिलेले होतं आमचं शंकरराव बेदरे त्यांचं वडील एक आता हा इन्स्टिट्यूट ट्रस्टचं गौरव खजांची होऊन अपार सेवा करायला लागल्यात मात्र आमचं कृष्णाजीराव बेदरे त्यासनी बी बालाजीराव तेलकर त्यांनी एक पुष्पमाळ घालून धन्यवाद बोलावं. इन्स्टिट्यूट ट्रस्टमध्ये सेवा करायला लागल्या ते श्रीयुत KG व्यंकटेश उपाध्यक्षासनी करा म्हणा तुमचं उपाध्यक्ष एकला इन्स्टिट्यूट ट्रस्टचं उपाध्यक्ष महोदय आमचं समाजमध्ये अध्यक्ष होणं 2 अवधीचं अध्यक्ष होणं काम केलेले बलत्र दिवंगत राजारामराव पतंगे आज काय देवस्थानचं वरचं ते एक काय छत घातल्यात त्यांचं अवधीमध्ये घातलेले समाजमध्ये अपार सेवा केलेले आहे ह्यांच्या बातेने राजारामराव पतंगे ह्यांचे वडील ह्यांचे दादा त्यांनी श्रीयुत दिवंगत नागेशराव पतंगे त्यांनी बी आमचं सोशल इन्स्टिट्यूट ट्रस्टमध्ये लई थोडं उन्नत अधिकारी वर्गमध्ये होते आणि समजा समाजमध्ये लई अपार सेवा करायला मात्र आमचा नागेशराव पतंगे त्यांचे वडील एक श्रीयुत नागराजराव पतंगे आमचं इन्स्टिट्यूट ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष होऊन काम करायला लागल्यात आणि आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलमध्ये बी ट्रस्टी होणं त्यांचं एक लई बेस्टलं एक मीटिंगमध्ये त्यांचा एक काय बी कार्यक्रम करताना लई योचन करून ते बरोबर एक गोष्टमाश करणारे मात्र आमचं नागराजराव पतंगे ह्यासनी बी आमच्या मंडळीचा प्रयत्न ये जयकुमार भावसार क्षेत्रीय कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सुमार वर्षाचं 15 वर्षाचं निर्देशक हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीचं उपाध्यक्ष महोदय जयकुमार लाडगे यांनी एक पुष्पमाळ घालून धन्यवाद बोलतात. पूर्णपणे सेवा करायला लागल्या ते मात्र आमचं KG व्यंकटेश ह्याने विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलमध्ये बी ते काय छत्तर बांधतांचेडे आमचा अध्यक्ष महोदय श्रीयुत लाडगे जयरामराव आणि समाजभूषण दिवंगत तेलकर नारायणराव आमचं विठ्ठलराव ह्यांनी समजा बी उभारून ते छत्तर बांधलेले ह्या कार्यक्रमामध्ये आमचं KG व्यंकटेश त्यांनी बी लई थोडलं सेवा केलेलं आमचं भावसार क्षेत्रीय कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अध्यक्ष महोदय होऊन सेवा केलेले निर्देशक होऊन सेवा केलेले मंडळीमध्ये सुमार एक 20 वर्षाचं निर्देशक होऊन काम केलेलं मात्र आमचं KG व्यंकटेश त्यासनी आमचं भावसार क्षेत्रीय मंडळीचं हिरिय निर्देशक आणि शारदा देवी नगरचं श्री चामुंडेश्वरी भक्त मंडळीचं प्रमुख श्रीयुत रमेश रंपुरे जीनियस रमेश रंपुरे त्यांनी एक पुष्पमाळ घालून त्यासाठी धन्यवाद बोलावे.
तुम्हाला एक तुमचं भावसार क्षत्रिय कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अध्यक्ष महोदय, अपार जनानुरागी आमचं समाजाचं कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अध्यक्ष श्रीयुत सुलाके सत्यनारायणराव, कोण करतात त्यासनी सोसायटीचं निर्देशक आणि आमचं मंडळीचं निर्देशक आणि कृष्णराजा KR पुर थांबा उदरा मोहल्लाचं श्री चामुंडेश्वरी एक भक्त मंडळी संस्थापक आणि टेलरिंग फोरम बघा जिल्हा मट्टाचं मैसूर जिल्हा मट्टाचं स्टेट लेवल नाही तुम्ही आता सध्या स्थापने केलेलं आहे मैसूर जिल्हा टेलरिंग संघाचं संस्थापक आणि आमचं स्टेट लेवलचं आमचं टेलरिंग संघाचं चेअरमन म्हणून सेवा करायला बत्र सेवा करायला लागल्या ते बत्र चंद्रशेखर पतंगे त्यांनी एक पुष्पमाल घालून सत्यनारायणराव त्याचे धन्यवाद बोला आपण मी विनंती करतो. आणि असंच आमचं काय विद्यार्थी असणे एक आमचं इन्स्टिट्यूट ट्रस्टमध्ये ऑफिसमध्ये आलेले विद्यार्थी एक फॉर्म देणं, फॉर्म फिलअप करून आणवणं आणि फॉर्म बरोबर त्यांच्या हातात फिलअप करून आणून घेणं आणि मग सगळं विद्यार्थी प्रोत्साह देणं एक समदबी एक कवरमध्ये बांधणं करणं घालणं हे समदबी कट्टबी चूक होईन असं काम केलेले मात्र शेरकर अरुण आमचं पदवीधर संघामध्ये बी त्यांनी अपार सेवा करायला लागल्याचं ह्यांचे वडील श्रीयुत नारायणराव शेरकर बोलून ह्यांचं फादरला लई थोरलं सूट मेकर त्यांनी आमचं समाजमध्ये त्यासनी तेव्हा लाल मामा बोलत होते. सुमार त्यांनी समजा 50-60 वर्षाचं पहिलेचे त्यांनी लाल मामा बत समध्यास बी चिरपरिचित समाजमध्ये थोरथोरले ऑफिसर ह्यांच्याकडे येणं सूट शिंगीन जात होते. नारायणराव शेरकर त्यांचं लेख श्रीयुत अरुण शेरकर त्यासनी आमचं भावसार क्षत्रिय मंडळीचं निर्देशक कोऑपरेटिव्ह सोसायटीचं निर्देशक श्रीयुत गंगाधरराव कुतनीकर त्यांनी एक हार घेऊन त्याचे धन्यवाद बोला बोलतो. आणि कुणाला घाला सेवा करायला लागल्या ते मात्र आमचं भावसार क्षत्रिय मंडळीचं गौरव कार्यदर्शी हरिभक्त पारायण हे कार्यक्रम प्रारंभ करून आता लगा कार्यक्रम चालू दिले आमचा भावसार क्षत्रिय मंडळीचे अध्यक्ष सन्मान्य श्री शिवाजीराव रंपोरे धन्यवाद. त्यांनी हे स्कॉलरशिपचा कार्यक्रम प्रारंभ करले आता सुरू होऊन तेव्हा कार्यक्रम झाला ते सगळ्यांनी सन्मानित असणे आजच्या कार्यक्रमाला आव्हान करून सगळ्यांनी सन्मान दिल्यासाठी धन्यवाद. हे कार्यक्रम समाजाचे अध्यक्ष असतील आमचा भावसार क्षत्रिय मंडळी आणि सगळं संस्थेचं प्रार्थना त्यासनी बी एक शाल आणि पुष्पहार घालणं त्यासनी धन्यवाद बोलाव. त्यासनी आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलचे चेअरमॅन समाजभूषण जयरामराव रागे यांनी सन्मान करून द्यावा म्हणून त्यासनी विनंती. अध्यक्ष समाजभूषण जयरामराव गाडगे त्यांच्या नेतृत्वात 100 वर्षाचं शतमानोत्सव चाललं. हे शतमानोत्सवचा कार्यक्रम मध्ये पांडुरंगाला 650 ग्रामचं एक सोन्याचं किरीट त्यांनी धारण करले होते. तेव्हातनं सुमार 18 वर्षाचं नंतर त्यांचाच मनाचा संकल्प जयरामरावचा होता रुक्मिणी सत्यभामाला सोन्याचं किरीट करून घालावं म्हणून बोलताले त्यांच्या मनात होतं. त्यांनी बोलत होते आम्ही 2 किरीट करून घालताले आहे म्हणून आता आम्ही त्यांचंच एक अध्यक्षतामध्ये त्यांचं नेतृत्वामध्ये आमचे आरवी शिवाजीराव रंपोरे त्यांनी आणि एक 2 किरीट 400 ग्रामचं रुक्मिणी आणि सत्यभामा 2 किरीट करून घालतो कार्यक्रमाला त्यांनी अनाउन्स करण्यात प्रवास सोन्याच्या किरीटला लई यथोच्चवानी आमच्या समाजमध्ये रोज काही कार्यक्रम करला म्हणून बोललं तर दाण्यांचं होणं नाही.
जाण्या काय बी देवस्थानचा कार्यक्रम राहून दे, समाजमुखी कार्यक्रम राहून दे, का काय कार्यक्रम करलं तरी मन भरून आम्ही मागात गेल्यानेच लाजेली जाऊ. एवढं त्यांनी आम्हाला प्रोत्साहन करतात. हे कार्यक्रमला तवास 800 ग्राम सोन्यामध्ये 2 किरीट करून गेला बोलणं. हे संकल्प जयरामराव आणि शिवाजीराव त्यांनी संकल्प करलेले प्रवास जवळजवळ 800 ग्राम लगा आम्हाला करेक्शन दिले. ते किरीट करांनी दिल्याचं त्या किरीट आणि 1.5-2 महिन्यामध्ये आम्हाला करून देतो बोलणं. त्यांनी लता ज्वेलर्सच्या मालिकाने आम्हाला आश्वासन दिल्याचं. प्रवासी त्याचं ट्रायल बी देखील गेल्याचं देखून ते कार्यक्रम लई अधोरीवाणी करावा म्हणून बोलत्याने संकल्प आमचा भावसार क्षत्रिय मंडळीचा अध्यक्ष सन्मान्य श्री शिवाजीराव आणि आमचे जयरामराव त्यांचा संकल्प आहे. ते संदर्भामध्ये सगळ्या समाजवाल्यासनी वळून ते एक किरीट धारणाचा कार्यक्रमला आम्ही सगळ्यांनी आवाहन करतो. तेव्हा सगळं समाज मिळून ते लई अधुरीवाणी कार्यक्रम करताना आहे. आणि कोण बी ते कार्यक्रमला काय बी देणगे देणार आलं तर तुम्ही आता बी आणून दिले. सगळं जण आणून आता पहिले एक राऊंड आम्ही सगळं केवढं आम्हाला कळते आणि केवढं होते की तेव्हा सगळं त्यांच्या घरात जाऊन आम्ही विनंती करले आणि सोशल मीडियाच्या मुखांतरात तुम्ही विनंती करले. सगळ्यांनी कोण मिळतात त्याची सगळ्यांनी बोलाले. सगळ्या कार्यक्रमात बी हे कार्यक्रमचा बदल विवरवणी सगळ्यांनी कळून घालाले. कोण बी देणारे झालं तर समाजचे अध्यक्ष जयरामराव लाडगे, माजी अध्यक्ष जयरामराव लाडगे, नाही तर आमच्या खाली अध्यक्ष आरवी शिवाजीराव रंपोरे आणि कोण बी समाजवाल्याशी दिन त्याच्या कशी देखी जाईल. कोण 1 ग्राम सोन्याचं वरे देताव की त्यांचं आता इथे कसं शिला फलक घातल्यात तसं देवस्थानचं बाजू बी ते कट्टड बांधलेले आहे. ते संदर्भामध्ये तर त्यांचं सगळ्या जणांचं बी कोण हे सोन्याचं किरीटला सोनं दिल्यात 1 ग्रामचं वरे त्यांचं सगळ्यांचं नाव घाललेले कार्यक्रम आहे. 1 ग्रामचं गुन्हा दिलं तर काय नाव घालणार. 1 ग्रामचं वरे कोण देतात की त्यांच्या सगळ्या जणांचं नाव तर शिलाफलक मध्ये घालतात. हे एक लई थोरला कार्यक्रम समाजानं आम्ही घेतलेले आहे. आमचे आरवी शिवाजीराव आणि जयरामराव त्यांनी धन्यवाद बोलतो. हे कार्यक्रमला तुम्ही सगळं स्कॉलरशिपला राखाला हे कार्यक्रम आज काय आमचं एक विद्यार्थी एक प्रोत्साहन कार्यक्रम सुमार एक 25 दिवसचा एक कार्यक्रम हर सायंकाळ इन्स्टिट्यूट ट्रस्ट आमचं विद्यार्थी एक मारण देणं और वापस घेणं काय वैदिक त्याचं बरोबर करेक्शन करून आलं समजासनी विद्यार्थी वेदना मिळते एक कार्यक्रम सुललितपणे व्हायला मुख्य कारणकर्ता बद्र आमचं सुभाष पतंगे यांचे नेतृत्वामध्ये आमचं कुदनेकर गंगाधरराव पतंगे चंद्रशेखर शेरकर आरोड यांनी समजे भी काम करले. ऐसे समजासी मी धन्यवाद बोलता. आमचं भावसार क्षेत्रीय मंडळीचं गौरव कायदेशी ह्याने हे कार्यक्रम संपूर्ण भागवहिसी घालून आमचे काय 2 संस्थेतनं प्रोत्साहन आणून समजा एक लई बळाबळी केलेले पत्र आमचं गौरव कायदेशी समाज कार्यक्रम करावा लागले. पत्र आमचं राकेश नायक हसने बी मंडळीच्या मनातनं एक पुष्पमाल आमचं बालाजीराव तेलकर समाज हिरिय निर्देशक श्रीयुत त्याने एक पुष्पमाल घालून धन्यवाद मला बोलतो. आमचा समाज निर्देशक नादरे रमेश त्यांनी एक शाल एक हात धन्यवाद मला बोलतो. समाजाच्या रचना मंडळाचे अध्यक्ष महोदय श्रीयुत सुभाष पतंगे आमचे काय आम्ही महिन्यात भागवत देवस्थानाला कापडाची करणं हर रोज भागवत पारायण करायला लागले. ते कार्यक्रम संपूर्णपणे त्यांचं नेतृत्व चालू लागले. पारायण नंतर समजासने बी प्रसादचं
व्यवस्था बी ह्यांचंच नेतृत्वामध्ये आमचं समाजाचं निर्देशक असे नागराज पदंगे, आमचं समाजाचं निर्देशक केशवराव तेलकर आणि त्यांचं समजा सहपाठ्या लय एक यांचं नेतृत्व ते काम करायला लागल्याचं ह्यासाठी मी अनंत अनंत धन्यवाद बोलतो. आणि एक संघटक दीपू सुलाके, विनय सुलाके, दीपू टेमकर बेस हगलू रात्री ಕೆಲಸ ಮಾಡ್ದಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ बघा तसं 5 घंटा देवस्थानला देवस्थानचं समाजाचं कोण कोण इथे भजन करतात त्या संघाचे बी भजनच्या नंतर दक्षिणी कॉफी टी करून दिले. त्यानंतर सौदा समाज समजा प्रसादचं व्यवस्था आणि दीपू सुलाके, विनय सुलाके, दीपू टेमकर सुलाके असते नाही आमचं केशवराव तेलकर आणि आमचं नागराज पदंगे लई अत्यंत सेवा करायला असलेली मंडळीचं मला धन्यवाद बोलता. आता एक समोरचा कार्यक्रम आमचं राकेश नाईक यांनी चालवून द्यावं म्हणजे अशी विनंती करतो. कोण बी विद्यार्थी विद्यार्थिन्या काय बी अचिव्हमेंट करला राहिलं तर समाजाचं मध्ये आणून आम्हाला कळून घातलं तर सगळ्यासनी कळते. हे एक संदर्भामध्ये आमचे मैसूरचे श्री गिरीश कुमार नायक ह्यांचे सुपुत्री चिरंजीवी कुशाली बोलत्याले एक विद्यार्थिनी एक इंटरनॅशनल लेवल त्यांनी यावं. गिरीश कुमार आणि त्यांचे लेख दोघंजणं बी यावं. कुमारी कुशाली ह्यांनी टेकवांडो म्हणून बोलत्याले एक कसं आम्ही कुंगफो कराटे हे सगळं करता तेच तराचं एक स्पोर्ट्स आहे. ते स्पोर्ट्समध्ये राज्यमट्टमध्ये राष्ट्रमट्टमध्ये आणि आंतरराष्ट्रीय मट्टमध्ये सुद्धा बी त्यांनी भागवैसिंगीनं त्यांनी हे शिकाल्यात. त्यासनी अजून अत्याधिक प्रोत्साह द्यावं बलबलत्याले दृष्टीतनं त्यांचा परिचय तुम्हाला सगळं करून घालाले. इंटरनॅशनल मट्टमध्ये जाऊन ते एक अभ्यास करून तत्त त्यांनी स्पोर्ट्समध्ये भागवैसिंग घ्यावं बोललं तर सामान्य गोष्ट नव्हे. हे एक आमचं समाजला असं हेम्मेचे विचार असा कोण बी विद्यार्थ्या काय बी अचिव्हमेंट करत राहिलं तर समाजला कळून घाला असल्या कार्यक्रमातनी त्यासनी गुर्तसून घालू जाई. त्यांचा विचारमध्ये एक दोन गोष्ट आम्ही बी करू जाई. त्यासनी कामचं बी रीतीतनं प्रोत्साह देऊ जाई. आणि कोण बी अचिव्हमेंट करत राहिलं तर हे स्कॉलरशिपचं कार्यक्रमातनी तुम्ही कळून घातलं तर आम्हाला समाजला बी कळते, समाजचे लोकांसनी बी कळते. श्रीमती कुशाली त्यासनी आमचं कुमारी कुशाली त्यासनी आमचा भावसार क्षत्रिय मंडळीच्या तर्फेतनं एक पुष्पहार घालून त्यासनी धन्यवाद बोलतो. त्यासनी येमा एक पुष्पहार त्यासनी घालून येमा. कुमारी कुशाली त्यासनी आमचा भावसार काढू नको मा भावसार क्षत्रिय कोऑपरेटिव्ह सोसायटीतनं बी एक केवढं दिला होता 5,000 रुपये प्रोत्साह धन दिल्यात. एक शुभ संदर्भामध्ये आमचा भावसार क्षत्रिय दर्जी संघातनं सुद्धा बी 5,000 रुपये त्यांचं अजून उन्नत अभ्यासला प्रोत्साह धन देत आहो. त्यांनी आणि कोण बी त्यांनासनी प्रोत्साह देणारे राहिलं तर त्यांचं एक व्हॉट्सॲप नंबर फोन नंबर राहते, त्याला तुम्ही कोण बी धनसहाय करू दे. असं प्रोत्साह दिलं तर त्यांनी अजून बी उन्नत अभ्यास करायला त्यासनी अनुकूल होते. आमचे समाजचे लोक आंतरराष्ट्रीय मटमध्ये अभ्यास करताल बोलतं सामान्य गोष्ट नव्हे. कोण बी काय बी सहाय करणार राहिलं तर खंडत असल्यास नाही असल्या लेकरासनी करा. सगळेजण भागवैसिंगीना सगळेजण आंतरराष्ट्रीय क्रीडापटू होत्याले लई विरळाती विरळत आहे.
ते एक आमचं एक समाजचे एक लेकरू करायला म्हणलं तर लई संतोषीचा विचार ग्रॅज्युएट असोसिएशनातनं बी श्री कुमारी कुशालीला 5,000 रुपये त्यांनी सुद्धा बी त्याची प्रोत्साहन देतो बोलल्याचं आमचं मंडळीचे अध्यक्ष बी 5,000 रुपये त्यांनी बी प्रोत्साहन देतो बोलल्याचं असल्या लेकरासनी प्रोत्साहन दिलेले सगळे जण असते बी इन्स्टिट्यूट ट्रस्टनं बी 5,000 रुपये प्रोत्साहन देतो बोलल्याचं श्री गिरीश कुमार नायक त्यांना असणे आमचं विनंती कोणचं विचार म्हणजे बी काय घाबरू नका असल्या लेकरासी तुम्ही पाठ थापटलं तर मायबाप खंडत त्यांनी काय ते बी एक अचिव्हमेंट करतात चांगलं होऊन दे का रुक्मिणी सत्यभामाचा आशीर्वाद ते लेकरावर सदा राहून दे का बोलणं त्यांना असते बोलतात पैसे सदुपयोग होते आशीर्वाद बी राहते समाजाचं ते लेकराचा दोस्क्यावर आहे सदा आणि एकदा पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम त्यांनी 7th स्टँडर्ड वाचत आहे ते त्यासनी आमचं इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ट्रस्टचे अध्यक्ष 5,000 रुपये त्यांनी काय अनाऊन्स करले ते 5,000 रुपये त्यांनी द्याल्यात मंडळीचे अध्यक्ष प्रोत्साहधन आजचं प्रोत्साहधनाचं बी कुमारी कुशालीला प्रोत्साहन आहे 5,000 रुपये त्यांनी काय अनाऊन्स करले होते ते पैसे त्यांनी ग्रॅज्युएट असोसिएशनचे संस्थापक श्रीयुत अंचळकर शंकरराव त्यांनी 5,000 रुपये श्री कुमारी ಕುಶಾಲಿ ತೆಸ್ನಿ ದಿಲ್ಲ ಸಮಾರಂಭದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಶ್ರೀಯುತ ಶಿವಾಜಿರಾವ್ ರಂಪುರರವರೇ, ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ಸಮಾಜದ ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ, ಬಂಧು ಭಗಿನಿಯರೇ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಈ ದಿನದ ಆಕರ್ಷಣೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳದು. ಈಗಾಗಲೇ ಶಿವಾಜಿರಾಯರು ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕವಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಹಿಂದಿನಿಂದ ನಡೆದು ಬಂದುಕೊಂಡು ಬರೆದಿರತಕ್ಕಂಥ ದಾರಿ ಏನು, ಈ ಒಂದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ವಿತರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಿಂದಿನಿಂದ ಯಾವ ರೀತಿ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದೆ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ರಾಕೇಶ್ ರವರು ಕೂಡ ಸಮಾಜದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಸ್ತಾಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಅನ್ನಿಸ್ಬೋದು, ಏನಪ್ಪ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬಂದವರು ಎಲ್ರಿಗೂ ಅವರವರಿಗೆ ಹಾರ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಕಾಲ ಕಳೀತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೋದಲ್ಲ ಅಂತ. ಭಾಳ ಸುಲಭದ ಕೆಲಸ ಇದು. ಕರೆದಿರೋದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಅದರದ್ದೇನು ಅನುಮಾನ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ಥರದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ತಲೆಮಾರಿನಿಂದ ಇನ್ನೊಂದು ತಲೆಮಾರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಥರದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹಿಂದಿನಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದ ರೀತಿ ರಿವಾಜುಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಕಿರಿಯರಿಗೆ ಹೇಳೋದು ಅಷ್ಟೇ ಪ್ರಮುಖವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗುತ್ತೆ. ತಮಗೆಲ್ಲ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಬೋದು, ಇದು ವಾಸ್ತವ. ಇವತ್ತೇನು ನಾನು ಇಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಥರ ಮಕ್ಕಳ ಥರ ಬಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಗಿದ್ದಾಗ ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ನಮಗೆ ಏನು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು. ಈಗ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಹಾಲ್ ಇರಲಿಲ್ಲ, ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಇವರೇನು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಅತ್ಯಂತ ಹಿರಿಯರು ಮತ್ತು ಬಹಳ ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಕಳಕಳಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಸಮಾಜದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿದಂಥ ದಿವಂಗತ ಪೂಜಿತ ರಾಮಚಂದ್ರರಾವ್ ಉತ್ತರ್ಕರ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಅವರ ಕೈಯಿಂದ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಪನ್ನು ಈಸ್ಕೊಂಡಂಥ ಒಂದು ಸುಸಂದರ್ಭವನ್ನು ನಾನು ಇವತ್ತೂ ಕೂಡ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಅದು ನನ್ನ ಜೀವಮಾನದ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಎಂಥ ಒಂದು ಘಟನೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಅಂತಂದರೆ ಅದು ಮರೆಯೋಕ್ಕೆ ಅಸಾಧ್ಯವಾದಂಥದ್ದು. ಅಂದರೆ ಇವತ್ತೇನು ಸಾವಿರಾರು ರೂಪಾಯಿನ ದೇಣಿಗೆಯನ್ನು ಅಥವಾ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಪನ್ನು ಪ್ರೋತ್ಸಾಹಧನವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದೇನೇ ಕೊಟ್ಟರೂ ಕೂಡ ಇದು ಅತ್ಯಂತ ಟೆಂಪರರಿ. ಇವತ್ತು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ದುಡ್ಡು ಮುಗಿದೋಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಸಮಾಜ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ 4 ಮಾತುಗಳನ್ನು ಹಿರಿಯರು ಹೇಳಿ ಬೆನ್ನು ತಟ್ಟಿ ನೀವೇನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀರಿ,
ಇದನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರನ್ನು ನೀವು ತರಬೇಕು. ಸಮಾಜದ ಯುವಕರನ್ನು ಯುವತಿಯರನ್ನು ಸಮಾಜದ ಹಿರಿಯರು ಗುರುತಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಅವಳಿಗೆ ಕಳಕಳಿ ಇದೆ, ಕಾಳಜಿ ಇದೆ ಅನ್ನೋವಂಥ ಒಂದು ಮೆಸೇಜನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಥರದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡೋದು. ಹಿಂದೆ ನಾವೆಲ್ಲ ಇಸ್ಕೊತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 1000 ರೂಪಾಯಿನವರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆವಾಗ ರೂಪಾಯಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ. 2 ಎಕ್ಸರ್ಸೈಸ್ ಬುಕ್ಕು, ಒಂದು ಜಾಮಿಟ್ರಿ ಬಾಕ್ಸು, 2 ಪೆನ್ಸಿಲ್ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು, ಇಷ್ಟು. ಬಟ್ ಅದರ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇನ್ವ್ಯಾಲ್ಯೂಯಬಲ್, ಅದಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಎಷ್ಟೇ 1000 ರೂಪಾಯಿ ಆಗಲಿ, ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಅದಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟರು ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆ ಖುಷಿ ಇವತ್ತು ನೀವೇನು ಆ ಮಗು ಬಂದು ಏನೋ ಆ ಮಗು ಬಗ್ಗೆ ಒಂದು 4 ಮಾತು ಹೇಳಿದ್ವಿ, ಆ ಮಗು ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಅದನ್ನು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಯಾರು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾರು ಸಮಾಜದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕಡೆಗೆ ನಡೆಯನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ, ಅವರ ಬಗ್ಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಸಮಾಜ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಇರುತ್ತೆ. ಮತ್ತೊಂದು ಇದರಲ್ಲಿ ಮೆಸೇಜ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಹಿರಿಯರಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತೆಲ್ಲ ಹಿರಿಯರಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ಇರ್ತೇವೆ, ನಾಳೆ ಹೋಗ್ತೇವೆ. ಮುಂದೆ ಬರುವವರು ಯಾರು? ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿರಿಯರೇ ನಾಳೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗೆ ದಾರಿದೀಪ ಆಗುತ್ತಂಥವ್ರು. ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಇಲ್ಲಿ ನಡೆಯತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಿಂದ ಕೆಲವು ಎಳೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅದರಿಂದ ಅವರು ನಾನು ಏನಾಗಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಇರೋರಂಥವ್ರ ಪೈಕಿ ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಇವರೆಲ್ಲ ಏನೇನೋ ಅವರವರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಯಾವ ರೀತಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಸ್ಟರ್ ಡಿಗ್ರಿ ಆಗಲಿ, PhD ಆಗಲಿ ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಆಗಿದ್ದವರಿಲ್ಲ. ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಜನರು. ಆದರೆ ಸಮಾಜದ ಹಿರಿಯರಾಗಿ ಸಮಾಜದ ಬೆಳವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರ ದೇಣಿಗೆ ಇದೆ, ನೀವು ಮುಂದೆ ಯಾವ ರೀತಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇದನ್ನು ಕೊಡಬಹುದು ಅನ್ನೋ ಯೋಚನಾ ಶಕ್ತಿ, ಒಂದು ವಾಟ್ ಇಸ್ ಎ ಸ್ಟಿಮ್ಯುಲೇಷನ್ ಇದರಿಂದ ಆಗಿ ಮಕ್ಕಳು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡುವಂಗಾಗಲಿ ಅನ್ನೋದೇ ನಮ್ಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ದೇಶ. ನಮ್ಮ ಬೆಳವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು. ವಿದ್ಯೆ ಇದ್ದರೆ ಏನೆಲ್ಲ ಸಾಧಿಸ್ಬೋದು ಅಂತ ಅದರ ಉದಾಹರಣೆಗಳು ಬೇಕಾದಷ್ಟು ಸಿಗುತ್ತೆ. ಏನೇ ಕಳ್ಕೊಂಡ್ರೂ ಕೂಡ ವಿದ್ಯೆ ಏನು ಕಲ್ತಿರ್ತೀವಿ ಅದು ಯಾವತ್ತೂ ಎಲ್ಲೂ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಆ ವಿದ್ಯೆ ಹಂಚಿದಷ್ಟು ಕೂಡ ಬೆಳೆಯುತ್ತೆ. ನಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಉಪಾಧ್ಯಾಯರುಗಳಾಗಲಿ ಯಾರು ಟೀಚರ್ಸ್ನಲ್ಲಿರ್ತಾರೆ ಅವರು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಕಲಿತಾ ಇರ್ತಾರೆ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಸುಮಾರು 450 ಮಕ್ಕಳು ಇಂದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಪು ಪ್ರೋತ್ಸಾಹಧನ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ನಾವು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಹಣದಿಂದ ಯಾವ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅಚೀವ್ಮೆಂಟು ಆಗೋದಿಲ್ಲ. ಏನು ಇದು ಉತ್ತೇಜನ, ಏನು ಉತ್ತೇಜನ? ನೀವು ಓದ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿ, ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿ. ನಿಮಗೊಂದು ವಿಚಾರವನ್ನು ನಾನು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಜನಾಂಗ ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ತೀರಾ ಹಿಂದುಳಿದವರು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಕೊಬೋದು. ಆದರೆ ಅತ್ಯಂತ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಜನ ಅವರು ಯಾವುದೇ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿರಲಿ ನಿಸ್ಪೃಹತೆಯಿಂದ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಬೆಳೆಯೋದನ್ನು ನೀವು ನೋಡ್ಬೋದು. ಅನೇಕ ಉದಾಹರಣೆಗಳಿರುತ್ತೆ. ನಾವು ಸರ್ಕಾರಿ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿರಲಿ, ಬೇರೆ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿರಲಿ ಎಷ್ಟು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಮ್ಮವರು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಮೇಲೆ ಬರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೇವೆ. ಇತ್ತೀಚಿನ ಉದಾಹರಣೆ ಅಂತಂದರೆ ಆಮ್ಟೆ ಅಂತ ಒಬ್ಬರು ಇಲ್ಲಿ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಡೆಪ್ಟಿ ಸೂಪರಿಂಟೆಂಡೆಂಟ್ ಆಫ್ ಪೊಲೀಸ್ ಆಗಿದ್ದರು. ಅವರು ನಂತರ ಸೂಪರಿಂಟೆಂಡೆಂಟ್ ಆಫ್ ಪೊಲೀಸ್ ಆಗಿ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರಿಗೆ ಹೋಗಿ ಈಗ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿದ್ದು ಮೊನ್ನೆ DIG ಆಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರಮೋಷನ್ ಆಗಿದೆ. ಇದು ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದ ವಿಚಾರ. ಇದರೊಟ್ಟಿಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ, ಹಿಂದಿನ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಮೈಸೂರಿನವರೇ ಆದಂಥ ಇಬ್ಬರು ಯುವತಿಯರು, ಒಬ್ಬರು IAS, ಒಬ್ಬರು ಇಂಡಿಯನ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಸರ್ವಿಸ್ ಪಾಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಏನು ಇದು ತೋರಿಸುತ್ತೆ? ಏನು ನಾನು ಹೇಳಿದೆ ನಿಮ್ಮ ಅದಕ್ಕೇ ನಮ್ಮ ಜನಾಂಗದವರು ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯಲ್ಲಿ ಓದುವುದರಲ್ಲಿ ಯಾವುದರಲ್ಲೂ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ. ಒಂದೇ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಒಂದು ಏಮ್ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಒಂದು ಗುರಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಆ ಗುರಿಯ ಕಡೆಗೆ ನಾವು ಹೇಗೆ ಮುಟ್ತೇವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆ ಗುರಿಯನ್ನು ಮುಟ್ಬೋದು. ಈಗ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ನಾವು, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳುಗಳು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಸಾಮಾಜಿಕ ಸಮಸ್ಯೆ ಒಂದು ಏನಾಗ್ತಾಯಿದೆ ಅಂತಂದರೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈಗ ಇಲ್ಲಿರೋದಲ್ಲೇ ನಾವು ನೋಡಿದ್ರೆ ಬಹುಶಃ ಹೆಚ್ಚು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ನಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ ನೀವು ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ? ಈ ಡ್ರಾಪ್ಔಟ್ಗಳು ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾಯಿದೆ. ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ, ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಯಾವುದೋ ಒಂದು ಲೆವೆಲಿಗೆ ಬಂದು ತಮ್ಮ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಕಡೆಗಣಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನು ಕಾರಣ? ಇದನ್ನು ಹುಡುಕ್ಬೇಕು ನಾವು.
ನಮ್ಮ ಮನೆಯವರು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಏನಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾತಕ್ಕೆ ಈ ರೀತಿಯ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಾಯಿದೆ, ನೀವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ಸಾಮಾಜಿಕ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ. ಹೌದಾ? ಲೆಕ್ಟರ್ ಈಗ ಒಂದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಅದನ್ನು ಒಂದು ಸಮಾಚಾರ ಇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಯಾರು ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಸೀಮಾ ಲೆಟ್ಕರ್ ಅವರು ನಮ್ಮ ಸಮಾಜದವರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಇನ್ನೇನು ನಮಗೆ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ ನೋಡಿ. ನಮಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, ನಮಗೆ ಯಾರೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ಪರಿಚಯ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನೋಡಿರ್ತೇವೆ, ಓದಿರ್ತೇವೆ, ಪೇಪರ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನೋಡಿರ್ತೇವೆ. ಅಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಒಂದು ಅತ್ಯಂತ ಉನ್ನತವಾದ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮಗು, ನಮ್ಮ ಅಳಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಮಗು, ನಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಮಗು, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಭಾವಸಾರ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಸೇರಿದ ಮಕ್ಕಳು ಈ ಥರ ಮೇಲೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ನಮಗೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಸಂತೋಷ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆ ಸಂತೋಷದ ಆಚರಣೆಗೋಸ್ಕರವೇ ಇಂಥ ಸಮಾರಂಭಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡೋದು. ಇಲ್ಲಿ ಯಾರು ತಮ್ಮ ಏನು ವಿದ್ಯೆಯಾಗಲಿ ಬೇರೆ ಇತರ ರೀತಿಗಳಾಗಿರ್ತಾರೆ, ಅವರು ಮೇಲೆ ಬರುವ ಪ್ರವರ್ಧಮಾನಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇರೋರನ್ನ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಇಲ್ಲಿ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಸೋದೇ ಈ ಸಭೆಗಳ ಉದ್ದೇಶ. ಹೀಗಾಗಿ ಎಷ್ಟು ಹೇಳೋದು ಇದರಲ್ಲಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ಹೇಳ್ಕೊಬೋದು. ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ನಾನು ತಾಯಂದಿರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಇಷ್ಟ. ದಯಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳುಗಳು ಕಾಲೇಜಿಗೆ ಹೋದಾಗ, ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋದಾಗ, ಹಿಂದಿರುಗಿ ಬಂದಾಗ ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಜೊತೆಯವರು ಯಾರು, ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾದಂಥ ಘಟ್ಟ ಇದು. ಇದನ್ನು ನೀವೆಲ್ಲರೂ ಗಮನಿಸಲೇಬೇಕು. ಒಂದು ಚೂರು ವ್ಯತ್ಯಾಸ ಆದರೆ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಅನಾಹುತಗಳಾಗ್ತವೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರ ಪರಿಸರ, ಜೊತೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ನೇಹಿತರು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗುತ್ತೆ ಈ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಏಜ್ ಗ್ರೂಪ್ನಲ್ಲಿ. ಹಾಗಾಗಿ ದಯಮಾಡಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು, ಹೋಗ್ತಾರೆ, ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರ್ತಾರೆ, ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂದೆ ಮನೆಯವರ, ತಂದೆ ತಾಯಿಗಳ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರ ಒಂದು ಕರ್ತವ್ಯ ಇದೆ. ಆ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡ ನಿಭಾಯಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ನೀವು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಓದ್ತೀರಿ, ಎಷ್ಟು ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಪರೀಕ್ಷೆಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಭಾಗವಹಿಸ್ತೀರಿ, ಅಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಚುರುಕಾಗುತ್ತೆ, ನೀವು ಮೇಲೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಯಾವುದಕ್ಕೂ ಹಿಂಜರಿಯುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ನಾಳೆ ಮನ್ನಾ ಹುಯಿನಾ ಹೇ, मी कशाला हे ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಕ್ಸಾಮ್ लिहावं, माझ्यातनं होईना, ಪ್ಲೀಸ್ ಫರ್ಗೆಟ್ ದಿಸ್. ನಿಮ್ಮಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಒಂದು ಸತಿ ಫೇಲ್ ಆಗ್ತೀರಾ, ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ನಿಮಗೊಂದು ಉದಾಹರಣೆಗೆ ಅಂತಂದರೆ IFS ಇಂಡಿಯನ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಹುಡುಗಿ 7 ಕೊನೆಯ ಅಟೆಂಪ್ಟ್ನಲ್ಲಿ ಆಕೆ ಪಾಸಾದಳು. ಅವಳ ಹಠ ನೋಡಿ ನನಗೇ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು. ಮೈಸೂರಿನಿಂದ ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ 6 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ತೊಗೊಂಡು ಕೊನೆಯ ಅಟೆಂಪ್ಟ್ನಲ್ಲಿ ಪಾಸಾಗಿ ಇಂಡಿಯನ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಸರ್ವಿಸನ್ನು ಅಚೀವ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು ಹುಡುಗಿ. ಆದ್ದರಿಂದ ಏನು ಮುಖ್ಯ ಇಲ್ಲಿ? ಗುರಿ ಮುಖ್ಯ. ಆ ಗುರಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಬದಲಾವಣೆ ಆಗಬಾರ್ದು, ಚೇಂಜ್ ಆಗಬಾರ್ದು, ಅಥವಾ ಅದರಲ್ಲಿ ಅದು ಡೈಲ್ಯೂಟ್ ಆಗಬಾರ್ದು. ಹಾಗಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಮಕ್ಕಳುಗಳು ಯಾರಿದ್ದೀರಿ, ನಿಮ್ಮ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಕಡೆಗೆ ಈಗ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಗಮನವನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಈಗ ಪರೀಕ್ಷೆ ಇನ್ನೊಂದು 2 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಾಯಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರನ್ನು ತಂದು ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರನ್ನು ತರಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ, ಈಗ ಈ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಪಿನ ಈ ದಿನ 7ನೇ ಕ್ಲಾಸ್ನಿಂದ ಹಿಡಿದು PhD ವರೆಗೂ ಇದೆ. ಒಬ್ಬರು PhD ಅವರು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ. ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ತುಂಬ ಸಂತೋಷದ ವಿಚಾರ. ನಾವೇ ಮೊದಲಿಂದನೂ ಹೇಳ್ಕೊಂಬಂದಿದ್ದೀನಿ, ಏನು ಈಗ ಈ ಹಣವನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಇದು ಕೇವಲ ನಿಮ್ಮನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಷ್ಟೇ. ನೀವು ಯಾರೂ ಏನಪ್ಪ ಇಷ್ಟು ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ಇದರಿಂದ ಏನು ಮಹಾ ಆಗುತ್ತೆ, ನಾನು ಹೇಳಿದೆ ನಿಮ್ಗೆ ಆವಾಗಲೇ, ಆ ಮಹಾ ಹಿಂದೆ ಏನಿದೆ ಅದು ಮುಖ್ಯ. ಜನರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ, ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ, ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದ, ಇದೆಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಸೇರಿದೆ. ಇದಿಷ್ಟೇ ದುಡ್ಡು ಅನ್ನೋದು ಕಲ್ಪನೆ ಯಾವತ್ತೂ ಇಟ್ಕೊಳ್ದೇನೆ ಇದನ್ನೇ ಪ್ರಸಾದ ಅಂತ ಸ್ವೀಕರಿಸಿ, ದೇವರಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸಮಾಜದ ಹಿರಿಯರಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅನೇಕ ಇವರು ಹೇಳಿದ್ರು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಹಣವನ್ನು ವಸೂಲಿ ಮಾಡಿ ನಾವು ಸಮುದಾಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂತೇಳಿ. ಯಾರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ತಾನು ಒಂದೇ ಒಂದು ಮಾಡುವಂಥದ್ದಿಲ್ಲ. ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ, ಈ ಸಮಾಜದಿಂದ ನಡೆಯುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮಾತ್ರ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳು ಸತತವಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತವೆ. ಅನೇಕ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ಗಳು ತಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಬಂದು ಅದು ಹಾಗೆ ಕರಗೋಗಿರೋದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸಮಾಜಮುಖಿಯಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಸಮಾಜದಿಂದ ನಿರ್ಮಿಸುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸತತವಾಗಿ ನಡೆಯುವಂಥದ್ದು. ಹೀಗಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇನ್ನೂ ಸತತವಾಗಿ ನಡೀಲಿ. ಇವತ್ತು ಯಾರು ಮಕ್ಕಳು ಈ ಪ್ರೋತ್ಸಾಹಧನವನ್ನು ತಗೋತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಭಗವಂತ ಸನ್ಮಂಗಳಗಳನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಶಿವಾಜಿಯವರು ಮಾತಾಡ್ತಾ ತುಂಬ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಹೇಳಿ ನನ್ನ ವರ್ಣಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಂದಿಸುತ್ತಾ ನಿಮಗೆಲ್ಲ ವಂದನೆ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ.
आमचं भाऊसाहेब छत्रे मंडळीच्या तर्फेतनं आज एक काही मोठा कार्यक्रम चालायला लागले. आमचा समाजचं विद्यार्थिनीतनी एक प्रोत्साहन सहाय्यधनाचा एक कार्यक्रम आहे. लई वर्षातनं हे चालिंग लागले. लई धट्ट मठमध्ये चालत होतं पहिले. आता लई बी एक थोर एक अचिव्हमेंट होऊन गेले हे. त्याला जर अधिकून आत्ता तरी बोलले तर जर अधिकून हे वरीच 4 लाखच्या वर आहे. ह्याने एक स्कॉलरशिप प्रोत्साहन द्यायला लागल्या तर हे प्रोत्साहन एवढं मोठं अमाऊंट बेअर करावं बसं आमच्या मंडळीला जरा कष्ट होते. त्यानंतर इन्कम काय राहते आमचं वदय गिदय त्याच्यामध्ये राहते ते त्यातनी अनानुकूल व्हावं ना बोलाचा उद्देशातनं आम्ही आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉल आणि आमचं इन्स्टिट्यूट ट्रस्टच्या तर्फेतनं संपूर्ण सहकार द्यायला लागला होता. ते आमचे समजा ट्रस्टीज बी हे विचारमध्ये एक उम्मतातनं हर एकाला बी सहकार द्यायला लागल्या तर त्यांचं सहकारातनं हे एवढा मोठा अमाऊंट आम्ही द्यायला अनुकूल लागलेत. आणि केवढं पाहिजे त्याच्यानं अधिकच आम्ही द्यायला लागलो. आमच्या त्याच्यामध्ये आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलचं विचारमध्ये बोलावं तर आमचं हे कन्व्हेन्शन हॉल बांधलेला उद्देशच आमच्या समाजचं एक अनुकूल हवं बसणं. आमच्या समाजचं कोणता कार्यक्रम बी राहून दे त्यातनी आम्ही सहकार द्यावं ते उद्देशातनं ते चौल्ट्री बांधलेलं आहे. ते उद्देश सफल होणं चालायला लागले. जरा अधिकून आमचं तुमचं गमनला आला लागले. आम्ही हर वर्षी जर अधिकून 20 लाख रुपये आमच्या समाजाला आम्ही देणगीनं द्यायला लागलो. हर एक कार्यक्रम बी समाजाचं कार्यक्रम करायला आणि त्यांनी कुणाकडे पब्लिककडे जायचं जरूरतच नाही. काय राहतं आमचं विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन आलं ते सोडत आमचं इन्स्टिट्यूट हाईस आहे. त्यांचं सहकार नाही हर एक कार्यक्रम बी चालायला लागले. असलं एवढं थोडं कार्यक्रम करायला आमचे ट्रस्टी समजा सहकार द्यायला तर त्यात हे संदर्भामध्ये समत्यांच्या तर्फेतनं उत्स्फूर्त अभिनंदन बोलायला मी पडतो. आज पर्टिक्युलर काय बोलावं तर आज विद्यार्थी काय वाचागला की तुम्ही काय मन आहे ते कोर्स कंप्लीट करा, एज्युकेशन कंप्लीट करा. हाय माझं विचार आहे ते होतं समजा डिस्टिंक्शनमध्ये आला होता लई संतोष होते ते त्याला तुम्ही समजा प्रयत्न करावं. मग ते एज्युकेशन कंप्लीट होल्यावर तुम्ही काय बी करा, बिझनेस करता करा, थोडा उद्यमी करता बोलता करा, नाही कामं जमा कट्ट बी जमा काय बी करा. आमच्या समाजाचं एक नाव बेस करावं, तुमच्या मायबापाचं बी एक नाव बेसलं यावं तर तसं राव बस बोली घेता समजात बी धन्यवाद बोलणं माझं बाकी बात. 60% डिस्काउंट बोलले तेवढ्यामध्ये उपयोग हे सगळं एक उपयुक्त कार्यक्रम श्रीयुत जयरामराव लाडगे त्यांचं नेतृत्व ठरले. त्याचा जोडीमध्ये एक महत्त्वाचा विचार काय बोलत की खाली लग्नाचे उपयोगी झालं नाही समाजचं सगळं कार्यक्रमाचे पैसे पाहिजे बोलत आज एक घरमध्ये बाप कसं घर सांभाळते की तसं समाजला सांभाळायसाठी बाप बोलू दे. विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉल ट्रस्ट सुमार 20 लाख रुपये त्यांनी समाजला ग्रॅज्युएट असोसिएशनला रोवले, समाजाच्या कार्यक्रमाचे सुमार 20 लाख रुपये त्यांनी देणगी देतात. हे विचार नाही एक संतोषीचा विचार. हे विचार अनेक गावातले मैसूर कशाला एवढा अचिव्हमेंट करावे पण बोला तुमचं मैसूर देखलं तर आम्हाला लई आश्चर्य लागते. एवढं संघटितपणे समाज काम करते पण बोलत असते एक संघटना कार्यकर्ता एक करता एक समाज एवढा सुसज्जितपणे व्यवस्थितपणे चालते बोलत चूक होईना. त्यांनी आज करलेले अचिव्हमेंट खंडत श्लाघनीय. ते एक छत्तर नाही बांधलं आज एवढं सगळं कार्यक्रम करायला आम्हाला लई तोंड राहून असतं. आज एक विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉल ट्रस्ट आणि आमचे इन्स्टिट्यूट ट्रस्टचं बी काय होणं नाही. याच्यामध्ये समाजाला त्यांनी बी सुमार वर्षामध्ये एक 8-10 लाख रुपये त्यांनी समाजाला कोडगे द्यायला. तर इन्स्टिट्यूट ट्रस्टचं सगळ्या ट्रस्टचे संदर्भामध्ये धन्यवाद बोलतो. असं काय एक समाज अचिव्हमेंट करावं बोलत तर त्याचं निष्ठावंत कार्यकर्त्यांचं प्रामाणिक प्रयत्न हर संस्था चालते. विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉल ट्रस्ट आणि इन्स्टिट्यूट ट्रस्टला आणि एकदा सगळ्या चप्पाळ्याचं मुखांतर धन्यवाद. आणि इन्स्टिट्यूट ट्रस्टचे अध्यक्ष 1-2 गोष्ट करावं बोलणं
अपार अनुभव दिसते समाज सेवामध्ये त्यांनी एक दोन गोष्ट करावं असते विनंती केली. श्रीयुत समाजभूषण विठ्ठलराव राहिले त्यांनी एक दोन गोष्ट करावं. आज काय सुमार 2 ते 3 घंटे अवधमंडीतनं बी कार्यक्रम करून झाले. हे लईच उन्नत मट्टाचं कार्यक्रम. हे कार्यक्रम समाजच्या मंडळीवाले आजकालचं कार्यक्रम मी केवढं धाकटा होतो तेव्हाच बी चालीन जाऊन झाले आणि लईच चांगल्या रीतीने करीन जाऊन झाले. आजपर्यंत मी काय बोलतो तर एक कार्यक्रम करावं तर आपलं स्वंत की ह्याच्याने काय बी करावं ना, दुसऱ्यांचं सहकार नाही तर करायलाच होईना. ते रीतीने ह्यांनी आज भावसार क्षेत्र इन्स्टिट्यूट ट्रस्टने आम्हाला सहाय्यधन फाजेवर विचार करल्या. तेव्हा सगळं बी मी आणि आमचे सहोद्योग्या बोर्ड ऑफ ट्रस्ट्या सगळे मिळून मंडळीला खुल्या तेवढं जास्ती पैसे देऊता ते मुखांतरानं त्यांनी समाजचा कार्यक्रम करायचं अनुकूल होते. बरं त्याला एक विचारला आम्ही दिन झाला आणि सोमवारी तुम्ही हे कार्यक्रम एक्सटेंड करीन जात राहा. खुल्या तेवढा आम्ही तुम्हाला सहाय्य करतो याचा एक भरोसा देईन. माझं 2 गोष्टी धन्यवाद. ट्रस्टला अनेकदा धन्यवाद. विठ्ठलराव दस्तिले धन्यवाद आणि ट्रस्टचे सगळे त्याचे पदाधिकारी सगळे ट्रस्ट असतील धन्यवाद. विद्यार्थिनी स्कॉलरशिपचं फंक्शन आहे. हे फंक्शन मी धाकट्यातनं बी 72तनं बी हे फंक्शन चालत आहे. खाली 5,000 4,000 10,000 तत्त लगोर आम्ही हे 40 रुपये 20 रुपये 30 रुपये तत्तनं दिन हे एक बृहदाकारवागे कार्यक्रम होत आले. आणि काय बोलतं आमचं लेकरासनी आमचं स्टुडंट असणे आता समजे असणे 7व्या क्लासातनं PhD लगोर बी आम्ही काय हे देत आहे. त्याच्यामध्ये कोण हायेस्ट आहे BE राहून दे SLC राहून दे आणि कोणचं बी ग्रॅज्युएट राहून दे त्यासनी एक प्रोत्साहन दिला सगळं होते. का बोलतं आम्ही एनकरेज करावं बोलतं त्यांच्या लोकांचं समोर त्यासनी एक 2 गोष्ट करून त्यासनी उत्तेजन दिलं तर मात्र त्यासनी बी खुशी लागते. तो आम्हासनी बी कळते विचार कसं आहे काय आहे कसं म्हणणं. हे आम्ही पहिले आम्ही एक 18 जणांचं आमचं बेदरे शंकरराव अवॉर्ड, नरेंद्रनाथ अवॉर्ड, प्लाझा श्रीनिवासराव अवॉर्ड, शंकरराव अंचळकर अवॉर्ड असं समजे त्यांचं नाव घेणं त्यांनी पैसे दिला. तर ULR त्यांनी 1 लाख रुपये दिले. SLCमध्ये कोण असं हायेस्ट करत आहे त्याची समजा विसर द्यावा करा पण देत होते. ते सोमवार बी आम्ही देत आला तर आमचं लेकराशी बी उत्तेजन दिला सगळं होते आणि आम्ही बी आमचं काय विचार कळलेलं होते. हे सोमवार हे असं करू ता बोलताले माझे एक सलहे दयातून समजे बी ह्याला सहकार द्या म्हणून बोलत. आज आमचे भावसार क्षेत्रीय असं एक समाजच्या कार्यक्रमला काय वेदिकेवर आहे सगळं आमचं गण्यवर बसला तर तानाच मी नमस्कार करता. आमचा समाजबंधू सगळ्याच मी नमस्कार करता. मी काय आज म्हणलं काय नाही काय बोला तर आज इथं आमचा थोरल्या वडील काय आता सिनियर मोस्ट एजमध्ये बोला तर आमचं शंकरराव सर आहे. त्यांच्यात आमचं जयरामराव सर आहे, विठ्ठलराव तानी आहे. ह्यांचा सगळा अनुभव आम्ही ऐकिंग रे ह्यांचा मार्गमध्ये आम्ही जावं म्हणून आम्ही एक मनात दृढ होऊन एक संकल्प करून घ्यावं. का बोला तर आमचा एक धाट्ट समाजमध्ये एवढा कुणाकडे म्हणजे एक हात चाचे नाते काय नाही ते तानी स्ವಂತ आता शंकरराव त्यांनी बोलले मी बी धाट्ट वयसमध्ये येत होतो. मी बी असं बुक्का म्हणजे जॅमेट्री बॉक्समध्ये सगळं मंगेत होतं पण बोलले त्यांचं स्ವಂತ ह्याच्यावर त्यांनी पायात उभारून त्यांच्या पायावर आमचं हे एक धाट्ट समाजला एवढं हे काही प्रसिद्ध होणे एवढं लाखोंची रुपये स्कॉलरशिप द्यावं तर हे एक धाट्ट विचार नमे. का बोलात लई थोरला समाज आहे त्याच्यामध्ये बी देणं कष्ट आहे. तसलामध्ये आमचं समाज लोकांनी एक प्रोत्साह धना म्हणून आमचं वडीला काम हे कार्यक्रमातनं अद्यतनं चालीन आला तर त्यांनाच मी प्रणाम करता. आता काय वेदिकेवर एवढा थोरला कार्यक्रम आमचा वडीला करून आला तर त्यांनाच मी नमस्कार करता. आणि हे कार्यक्रमाला आला त्यांना ते तुम्हाला सगळं मी कार्यक्रमाला आला त्यांना ते सगळ्याच नमस्कार करता. माझ्या 1-2 गोष्ट चुकून घालतो. स्कॉलरशिप होती पेन्सिल पेन जॅमेट्री बॉक्स सगळं मी मागितलेलं म्हणा आज मी आठवण येते बरोबर. ते एक पेन्सिल पेन मागितलेले ऋण त्यांनी लई थोरल्याप्रमाणे समाजला फेडायला प्रारंभ करावा. सगळ्या राखाल्याचं
स्कॉलरशिपचा विचार म्हणजे तुम्ही एक दोन गोष्ट समाजाच्या वतीनं करून हे कार्यक्रमाला चालना द्यावं म्हणून मी विनंती करेन. कोण बी जाऊ नका, सगळ्याशी प्रसाद आहे, प्रसाद मागीत जावा, कोण बी प्रसाद मागीना ते जाऊ ना म्हणून विनंती करेन. वाचने आमचं अध्यक्षांचं अनुमती. गोडचं पहिले आमचे बालाजी केलकर त्यांनी मी एक दोन गोष्ट बोलतो, मी विद्यार्थ्यांनी बोलल्यानंतर त्यांनी एक दोन गोष्टी करतात त्याची अवकाश करून द्यावं म्हणून. समद वडील लोकांनी नमस्कार करता. इथं कोण उपस्थित आहे आमचे भावसार क्षत्रिय समाजचे विद्यार्थी विद्यार्थिन्या आणि त्यांच्या जोडीमध्ये जो पेरेंट्स आल्यात त्याचे नमस्कार करता. मी एक दोन गोष्ट करायला इच्छा पडतो. मना कळल्यावाने 1981मध्ये मी 7th स्टँडर्ड वाचत होतो. ते टाईमेमध्ये आमचं शंकरराव सर बोलल्यावाने बुक जॉमेट्री बॉक्स ते देत्याले बंद होऊन फायनान्शियली हेल्प करावं बोलत्याले एक कॉन्सेप्ट घेणं तेव्हा ते चालू करले होते. त्याच्यामध्ये मी बी एक बेनिफिशियर. तेव्हा मी 7th स्टँडर्डमध्ये वाचताल तेव्हा ते काय म्हणणं बी दिले की ते मी लई खुशीने मागीन ठेवून घेतलं होतं. ते टाईमेमध्ये आमचं समाज फायनान्शियली लई वीक होतं. ते टाईमेमध्ये त्यांनी कसं बोलून लोकांनी हे करावं बोललं तर फायनान्शियली कोण लई वीक राहतात त्यांनी दयातून स्कॉलरशिपला अप्लाय करावं बोलून एक बोलत होते. ते 1981चं पिरियड, आता 2026चं पिरियड. आजचं समाजमध्ये कोण आमचं भावसार क्षत्रिय एज्युकेशन करून दालाव त्यांनी कोणचं फायनान्शियल बॅकग्राऊंड त्यांचं कसं बी राहून दे का, तुम्ही हे एक गुर्तसून घालाव आम्ही समाजातनं तुम्ही हे एज्युकेशन करून घालावं बोल त्याला एक रेकग्नाईज करताले एक पर्पज तुम्ही ना आता एक 10-12 वर्षातनं ते फॉलोअप करून द्यायचं. बरं तर कोण फायनान्शियली बॅकग्राऊंडमध्ये वीक आहे त्यांनी नम्मे कोण एज्युकेशन करून घालावं त्यांचं इंट्रोडक्शन समजा आमचा समाजाला भेटावं बोल त्याला कॉन्सेप्टतून घेणं हे कार्यक्रम आता समाजातनं चालून झालं आहे. हे विषयमध्ये मी आणि एक लई थोरलं विनम्र विनंती समजा स्टुडंट्स लोकांनी करतो की कोण बी एज्युकेशन कंप्लीट होल्या मगन मी भावसार क्षत्रिय 2A कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन ते काय मिळते नाही मिळले राहते ते समज उपयोग करीन की नाही उपयोग करीन की मी काय आजचं हे लेवलला मी आता आले की त्याला आमचं भावसार क्षत्रिय समाज मुख्य कारण बोलताले एक भावना तुम्ही ते काय करावं बोला तर कोण बी काय बी एज्युकेशन कंप्लीट होल्या मगन आमचं भावसार क्षत्रिय समाज आमचं भावसार क्षत्रिय ग्रॅज्युएट असोसिएशन आणि कोणचं समाजमुखी जो संस्था आहे की त्याला तुमचं रेकग्निशन बोलून मी बी हे एक भावसार मी असल्या टायमेमध्ये इथं हे वाचलं मन्ना बी रेकग्निशन करीन तुम्ही आमच्याकडनं काय सहाय व्हावं ते तुम्ही बी उपयोग घ्यावं बोलून आम्ही समाजवाले बोलावं बोलत तर त्यांनी इन फर्स्ट त्यांचं एक आमचं समाजाचं नोटीसला आला होतं आणला होतं तर काय तर बी तुमचं समजा सेवा पाहिजे बोललं तर आम्ही समाजवाले घेऊ जाईल बोलत्याले एक अभिप्राय. हे विषय मी माझा मनामध्ये योजना करून तुम्हाला बोलाले ह्याला तुमचं समद्यांचं सहमत हाय म्हणून ओळखीन घेणं माझं 2 गोष्ट करायला अवकाश दिलेला समद्यासी धन्यवाद बोलता 2 गोष्ट बंद करतो. ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದೆರಡು ವಿಚಾರ ತಮಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ. ನಾನು ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಮೈಸೂರು ಜಿಲ್ಲಾ ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಪದವೀಧರರ ಸಂಘದ ವಹಿಸ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಮೊದಲಿಂದನೇ ನನಗೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದಾಗೆ ನಮಗೆ ಸಮಾಜದ ಋಣ ಎಷ್ಟು ಭಾರ ಇರುತ್ತೆ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಅವರು ನಮ್ಮ ಇಸ್ಕೊಂಡು ಜಾಮಿಟ್ರಿ ಬಾಕ್ಸ್ಗೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಮಾಡೋದು ತಾನೇ ಇನ್ನೂ ಅದು ಮುಗಿಯೋದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ನಾವು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಆಗ ಸಿಕ್ಕಿದಂಥ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಅದು ಮುಗಿಯೋದಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿತ್ವಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ತಗೊಂಡ ದಿನದಿಂದಲೇ ಆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲಿ ಸಮಯ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಪ್ರಸಾದಕ್ಕೆ ರೆಡಿಯಾಗ್ತಾ ಇದೆ, ಅನ್ಯಥಾ ನಾನು ಕಾಲವನ್ನು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ ಭಾವಿಸಬೇಡಿ. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಕೆಲವು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ನಾನು ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ತೊಗೊಂಡ್ಮೇಲೆ ಈ ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಪದವೀಧರರ ಸಂಘ ಅಂತ
ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲ ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಬಂತು. ಆಗ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ, ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ, ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಕೆಲವು ಕಡೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. ಆದರೆ ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ನಾನು ಏನು ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ ಅಂದರೆ, ಅತ್ಯಂತ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಪದವೀಧರ ಜಿಲ್ಲಾ ಪದವೀಧರರ ಸಂಘ ಆಗಿ ಮೈಸೂರು ಬೆಳೆದು ಬಂದಿದೆ, ಅತ್ಯಂತ ಪ್ರಮುಖವಾಗಿದೆ. ಇದು ಅಖಿಲ ಭಾರತ ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮಾಜದಿಂದ ಕೂಡ ಅವರು ಇದನ್ನು ತುಂಬ ಕಡೆ ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾನು ಅದೊಂದು ಶಾಲೆಗೆ ಒಂದು ನಿವೇಶನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಜ್ಞಾಪಕ ಇದೆಯೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಗೋವಿಂದರಾವ್ ಮೆಮೋರಿಯಲ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಸಮಾರಂಭವನ್ನು ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದೇ ನಾಂದಿ. ಆಗ ಒಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹಣ ಏನೂ ಇರಲೇ ಇಲ್ಲ. ಪದವೀಧರರ ಸಂಘ ಅಂತಂದರೆ ಏನಿರುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ, ಇದ್ದವರೊಂದು 20 ಜನ 15 ಜನ ಇದ್ರು. ಶುರುವಾದಾಗ ಹಣ ಸಂಘಟನೆ ಒಂದು ಬಹಳ ಕಷ್ಟಕರವಾದಂಥ ಕೆಲಸ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ. ಹಾಗೂ ಹೀಗೂ ಮಾಡಿ ಏನಾದ್ರು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಒಂದು ನಿವೇಶನವನ್ನು ತಗೊಳ್ಳೋಣ ಅಂಥೇಳಿ ಆ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಅಂದಿನ CITB ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮಾದೇಗೌಡರಿಗೆ ಒಂದು ಅರ್ಜಿ ಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು. ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಆ ಸಮಾರಂಭದಲ್ಲೇ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವ್ರೂ ತೊಗೊಳ್ತಾರೆ, ತೊಗೊಂಡವ್ರು ಯಾರು ಕಟ್ತಾರೆ, ಕಟ್ಟದೇ ಇರೋದು ನೂರಾರು 20-25 ವರ್ಷದಿಂದ ಬಿದ್ದಿರೋ ಜಾಗಗಳಿದೆ, ನಿಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲೂ ಹೀಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮ್ಗೆ ಏನು ಕೊಟ್ಟರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ಅವರೇ ಒಂದು ಇದೇ ಥರ ಸಭೆ ಇರುತ್ತೆ. ಆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾದೇಗೌಡರೇ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈಗ ನಾಳೆ ದಿನ ನಾನು ನಿಮಗೆ ಸೈಟ್ ಕೊಟ್ಬಿಡ್ತೀನಪ್ಪ, ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ನೀವು ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟಿರೋದಕ್ಕೆ ಏನು ಗ್ಯಾರಂಟಿ? ಇಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಜನ ಇದ್ದೀರಿ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ಆ ಒಂದು ಕಟ್ಟಡಕ್ಕೆ ಒಂದು ಶಾಲೆಯ ಕೊಠಡಿ ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ ನಾನು ದಾನ ಕೊಡ್ತೀನಿ ಅನ್ನೋ ಹೇಳೋರಿದ್ದೀರಾ? ಆಗಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಅದೊಂದು 50,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರೆ ಒಂದು ಕೊಠಡಿ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಅಂದರೆ ಅವ್ರು 50,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಾಗಿರೋದು. ಅಂಥ ಒಂದು ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಎದ್ದು 4 ಜನ ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೈ ಎತ್ತಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾದೇಗೌಡರಿಗೆ ನುಂಗಲಾರದ ಕೂತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಇವ್ರು ಯಾರು ಕಟ್ಟೋದೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇಂಥ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವು ಹಣ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಿದ್ದೀವಿ ಅನ್ನೋ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ನಾನೇನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಆಗ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲೇ, ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಒಗ್ಗಟ್ಟಿದೆ, ಈ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ನೀವು ಮಾಡ್ತೀರ ಅನ್ನೋ ಭಾವನೆಯಿಂದ ನಿಮಗೆ ಒಂದು ನಿವೇಶನವನ್ನು ನಾನು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ನಮ್ಮ ಸಭೆಯಲ್ಲಿ. ತದನಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ನೂರಾರು ಸತಿ ಅವ್ರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಮಗೆ ಕರೀದೇ ಇರಲಿ, ಬೇರೆಯವ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರಲಿ, ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮಾದೇಗೌಡರಿಗೆ ಒಂದು ಹಾರ ಹಾಕೋದು, ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮದು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಸರ್ ಅಂತ ಕೇಳೋದು. ಈ ರೀತಿ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದಾಗ ಕಡೆಗೆ ಒಂದು ನಿವೇಶನ ಅವರು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. 54 ಮೀಟ್ರು ಬೈ 45 ಮೀಟ್ರು ಅಂದರೆ ಸುಮಾರು 150ರಿಂದ 120 ಮೀಟ್ರ್ ಆಗಲಂತೂ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಹಣ? ಆಗ ಈಗ ನಾವು ಮುಂಚೆ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡ್ದಂಗೆ ನಮ್ಮ ಚೌಲ್ಟ್ರಿಗೆ ಏನು ಇದೆ ಲೀಸು, ಆಗ ಔಟ್ರೈಟ್ ಸೇಲಿತ್ತು, ನಮ್ಮದೇ ಸ್ವಂತ ಆಗುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ. 1,72,000 ರೂಪಾಯಿಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿರೋದು 9,000. ಇಮ್ಯಾಜಿನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, 1,72,000 ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ನೀವು ನಂಬ್ತಿರೋ ಇಲ್ವೋ, ಬಟ್ ಸತ್ಯ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕೆಲವರು ಇದ್ದಾರೆ ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ, ಆವಾಗ ಬಂದವರು. ಮಂಜುನಾಥ್ ಇದ್ದಿದ್ರೆ ತುಂಬ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟವರು ಅಂತ ಪತಂಗಿ ಮಂಜುನಾಥ್. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಇದ್ದು ನನ್ನ ಕಾರಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ಊರು ತುಂಬ. ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು? 50, 100, 200, 500 ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ಭಾಳ ಹತ್ತರ ಕಾಲ. ಆ ಥರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಮಾಡಿರ್ಬೋದು ನಾವು. ಹಾಗಾಗಿ ಹಾಗೂ ಹೀಗೂ ಮಾಡಿ ಹಣ ಕಲೆಕ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಿನ ನಾವೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೇವೆ, ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋದರೆ ಭಾಳ ಹಣ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ. ಅಷ್ಟು ಸುಲಭದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಊರಿನಿಂದ ಎಲ್ಲೂ ಹಣ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದವರು ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ಭಾಳ ಹಿಂದೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಾದರೆ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ, ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರೋ ಊರುಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಎಲ್ಲೂ ನಾವು ಹೋಗಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡೋದು ಬೇಡ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದಿಸ್ತೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ಯಾಕೆಂದರೆ ನನ್ನ ಅನುಭವ ತುಂಬ ಕೆಟ್ಟದ್ದಿದೆ. ಹೋದಾಗ ಏನೂ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ನಾವು ಹೋಗಿ ಬಂದದ್ದು ಖರ್ಚು ನಮಗೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಏನೂ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಹಾಗೆ ಮಾಡಿ ಆ ಜಾಗವನ್ನು ತೊಗೊಂಡ್ವಿ. ಆಮೇಲೆ 4 ಜನ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ದು ಅಂದರೆ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಆ 4 ಜನದಲ್ಲಿ 3 ಜನ ಕೊಡಲ್ಲ. ಅವ್ರ ಹೆಸರುಗಳು ಹೇಳಲ್ಲ ನಾನು, ಬಟ್ ಒಬ್ಬರು ಭಾಳ ತಿಂಗಳಿಗೆ 10,000 ರೂಪಾಯಿನ ತಂದು ನಮ್ಮ ರಘುರಾಮ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಹಜರಾವ್ ರೋಡ್ನಲ್ಲಿ ಬಾಂಬರ ರಘುರಾಮ್ರವರು ವಿಶ್ವನಾಥ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ಸ್ ಅಂತ ಇತ್ತು, ತಂದು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಹೋದರು. ಹಾಗಾಗಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಮೊದಲು 2 ರೂಮಿಂದ ಶುರು ಮಾಡಿದ್ವಿ. 2 ರೂಮಾಗೆ 4 ರೂಮ್ ಆಯಿತು. ಆ 4 ರೂಮ್ ಆದಮೇಲಿಂದ ಬೇಬಿ ಸಿಟ್ಟಿಂಗ್ ಶುರು ಮಾಡಿದ್ವಿ. ಹೀಗಾಗಿ ನಾನು ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಹೊರಟೆ ಅಂದರೆ, ಆಗ ಆ ಜಾಗವನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದರಿಂದ ನಾವು ಆ ಜಾಗದ ಮಾಲೀಕರು. ಇವತ್ತು ಆ ಜಾಗದ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇವತ್ತು ಎಷ್ಟಿದೆ ಅಂದರೆ 1,72,000 ಕೊಟ್ಟದ್ದು ಬಹುಶಃ
ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಆಗುತ್ತೆ. ಇದು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಆಸ್ತಿ. ಇದನ್ನು ನಾವು ನೆನ್ಪಿಟ್ಕೋಬೇಕು. ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಇವತ್ತಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಮುಂದೆ ನೀವೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತೀರಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾವ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತೀರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾವುದೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಮಾಜಕ್ಕೂ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಭಾವನೆಯಿಂದ ಈ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಟ್ಟೆ. ಇವತ್ತು ಆ ಶಾಲೆ ಬೇಬಿ ಸಿಟ್ಟಿಂಗಿಂದ 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ವರೆಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಕಳೆದ 5 ವರ್ಷದಿಂದ SSLC ಬರೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ 6ನೇ ವರ್ಷ ಬರೀತಾರೆ. ಕಳೆದ ಇಡೀ 5 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಯ ಫಲಿತಾಂಶ 100ಕ್ಕೆ 100. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಾನು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ನನಗೊಂದು ವ್ಯಥೆ ಇದೆ. ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಕರೆದು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯನ್ನು ತೋರಿಸುವ ಒಂದು ಸುಸಂದರ್ಭ ಇನ್ನೂ ಬಂದಿಲ್ಲ. ಈಗ 25 ವರ್ಷ ಆಗಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲಸಗಳಾಗಿದೆ. ಒಬ್ಬ ಮೇಜರು ನಮ್ಮ ಬಂಧು ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥವರು, ಇದು ನಾನು ಯಾಕೆ ಹೇಳ್ತೇನೆ ಅಂದರೆ, ನಾವು ನಮಗಾಗಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ಮಾಡ್ತೀವಿ, ಸಮಾಜಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆ ಯಾವಾಗಲೂ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ನಾವೇನು ಸಮಾಜದಿಂದ ನಮ್ಗೆ ಏನು ಬಂದಿದೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಕೆಲವು ಸತಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸತಿ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಇದ್ದವ್ರ ಹತ್ರ ಹೋದಾಗ, ಏನ್ರಿ ಅವಾಗೆಲ್ಲ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಯಾರು ಗುರುತಿಸ್ತಾನೆ ಇರೋದು ಅಂತ ಹೇಳೋ ನಾವು ಕೇಳಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ಉಲ್ಟಾನೂ ಇದೆ. ಸಮಾಜದವ್ರು ನಿಮ್ಮನ್ನ ಕ್ಯಾರೆ ಅಂತ ಕೇಳಲಿಲ್ಲ, ನಿಜ. ಈಗ ಯಾಕೆ ಸಮಾಜದವ್ರ ಹತ್ರ ಬಂದು ನಾನು ಇಂಥವ್ರು ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ, ಹಾಗೆ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ಆಗೋದು. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ನಂಬೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಅಮೆರಿಕಾದಲ್ಲಿದ್ದರು. ಅವರು ವಿಲ್ ಬರೆದ್ರು. ಆ ವಿಲ್ನಲ್ಲಿ ಅವರ ಕಾಲಾನಂತರ ಅವರ ಆಸ್ತಿಯಲ್ಲಿ 10ನೇ ಒಂದು ಭಾಗ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಬರೋದು. ಸ್ವಲ್ಪ ಭಾಳ ಅರ್ಜೆಂಟಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀಕಂಠರಾವ್ ಅಂತೇಳಿ ಅವರು ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ MA ಮಾಡಿ PhD ಮಾಡಿ ಸೈಕಾಲಜಿನಲ್ಲಿ, ರಾಮಕೃಷ್ಣ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಕಾಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ತದನಂತರ ಅಮೆರಿಕಾಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಲೆಕ್ಚರರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಶುರು ಮಾಡಿ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆಗಿ ಆ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿನಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಒಬ್ಬರು ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆಗಿ ನಿವೃತ್ತರಾಗಿ ಒಂದು 3 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ತೀರ್ಕೊಂಡ್ರು. ಅನ್ಫಾರ್ಚುನೇಟ್ಲಿ ಅವರು ಕೊಟ್ಟಂಥ ದೇಣಿಗೆ ಸುಮಾರು 1 ಕೋಟಿ ಆಯಿತು ನಮಗೆ. ಇವತ್ತು ನಾನು ಆ ಫಿಗರ್ನ ಡಿಸ್ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಭಾಳ ವರ್ಷದಿಂದ ಈ ಫಿಗರ್ ಹೇಳೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಇದನ್ನು ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ ನಮಗೆ ಬೇರೆಯವರು ಕೊಡೋರೆಲ್ಲ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಹೆದರಿಕೆ. ಹಾಗೂ ಹೀಗೂ ಮಾಡಿ ಅದು ಕೊಟ್ಟದ್ರಿಂದ ಆ ಸಂಸ್ಥೆ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ನನಗೇ ಹೆಮ್ಮೆ ಅನ್ನುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಯಾರೋ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಒಬ್ಬ ಇದ್ದಾನೆ, ಸಂಜೆ ನೋಡಿದೆ ನಾನು. ಇದ್ದಾನೆ ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟ್ರು ಇವರ ಮಗ ಕೂಡ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕರು ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಕನ್ಸೆಷನ್ ಆಗಿ ಫೀಸನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ನಾವು. ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಂಸ್ಥೆ, ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಸ್ಥೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಿದ್ರು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಸ್ಥೆ ಲಿಸ್ಟಿಗೆ ತರಬೇಕು ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಧ್ಯೇಯ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ನನಗೆ ವಯಸ್ಸಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಸತತ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಆ ಶಾಲೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ನನ್ನ ಹೆಚ್ಚು ಸಮಯವನ್ನು ನಾನು ವ್ಯಯ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೇಳೋದಕ್ಕೆ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಅದು ಇನ್ನೂ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಬರಲಿ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ನೋಡಿ ಸಂತೋಷ ಪಡುವಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ನಿರ್ಮಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ನಮ್ಮ ಇಚ್ಛೆ ಇದೆ. ಸದ್ಯದಲ್ಲೇ ಬಹುಶಃ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ನಾನು ಅಂದ್ಕೊತೇನೆ. ಈಗ 25 ವರ್ಷಗಳಾಗಿದೆ ಶಾಲೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಕರಿಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇದೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಊಟ ಎಲ್ಲ ಊಟ ಹಾಕಿದ್ರಿಗೆ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೊಂದು ಸಮಯ ಬರಬೇಕು. ಯಾವುದೋ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಜನಗಳಿಗೆ ನೋಡಿದಾಗ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ ಈ ರೀತಿ ಇದೆಯೇ ಅನ್ನೋವಂಥದ್ದು ಒಂದು ದೊಡ್ಡ, ಇನ್ನೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ, ನೀವು ಹಂಗೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕಿಂತ ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ತೋರಿಸೋಣ ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಸೆಯಲ್ಲಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ. ಬೈಬೇಡಿಯಪ್ಪ, ಸದ್ಯದಲ್ಲೇ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಇದ್ದದ್ರಿಂದ ನಾನು ಈ ಕೆಲವು ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಂದೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ತಾವೆಲ್ಲ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ನಿಜಕ್ಕೂ ನಮ್ಮ ಇವರು ಹೇಳಿದ್ರು 2A ಬಗ್ಗೆ. ನಾನು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನನ್ನ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಮಿಸ್ ಆಗಲ್ಲ, ಈ ಸತಿ ಮಿಸ್ ಆಗಿತ್ತು, ಜ್ಞಾಪಿಸಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಯಾರು ಮಕ್ಕಳುಗಳು ಓದ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, 2A ನಮ್ಮ ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಜನಾಂಗ 2A ಬರುತ್ತೆ. ಆ 2Aನಲ್ಲಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಗಿಲ್ಲದೆ ಇದ್ದಾರೆ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ. ಈ SSLCಗಿಂತ ಮುಂಚೆ ಈಗಲೂ ಸಮಯ ಇರುತ್ತೆ, 2A ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಅದರಿಂದ ಬಹಳ ಅನುಕೂಲಗಳಿದೆ. ಆ ಅನುಕೂಲಗಳು ಏನು ಅಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ಈಗಾಗಲೇ.
ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸೀಟ್ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ, ಮೆಡಿಕಲ್ ಸೀಟ್ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ, ಪ್ಯಾರಾ ಮೆಡಿಕಲ್ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ, ಬೇರೆ ಅನೇಕ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ಈ ಕ್ಲಾಸಿಫಿಕೇಷನ್ ಇರುತ್ತೆ. ಮತ್ತು ನಿಮಗೆಲ್ಲ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಸೆನ್ಸಸ್ ಆದಾಗ ಎಲ್ಲ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗಮನದಲ್ಲಿದೆ. ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಮರಾಠಿಯೇ ಹೊರತು ನಾವು ಮರಾಠ ಜನಾಂಗ ಅಲ್ಲ. ಭಾಷೆ ಮರಾಠಿ ಹೊರತು ನಾವು ಮರಾಠಿ ಜನಾಂಗದವರಲ್ಲ. ನಾವು ಮರಾಠಿ ಅಂತ ಏನಾದರೂ ಬೈ ಚಾನ್ಸ್ ಬರೆದ್ರೆ ನಾವು 2A ಕ್ಯಾಟಗರಿಗೆ ಬರೋಲ್ಲ. 3B ಕ್ಯಾಟಗರಿ ಅಂತ ಒಂದಿದೆ, ಅದು ನಮಗಿಂತ ಮುಂದುವರೆದ ಜನಾಂಗ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ. ಅದು ಸಿಗಬೇಕಾದ ಅನುಕೂಲಗಳು ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಗಮನವಿಟ್ಟು 2A ಅಂತ ಬರೆಯೋದನ್ನು ಮರಿಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮತ್ತೆ ಆಡೋದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಕ್ಷಮಿಸಿ. नमस्कार. प्रिय विद्यार्थी एक प्रोत्साहन दिलेल्या कार्यक्रमचं आज एवढं येळतनं तुम्ही समजा इथं बसला, एवढं समजा लोक गोष्टी करले. आता विद्यार्थी प्रोत्साहन दिलेला कार्यक्रम सुरू होत आहे. जरा लेट व्हायला कारण काय करतं बोललं तर इथं जरा आमचं प्रसाद होत्याला जरा लेट होलं. ते प्रसाद लेट होण्यासाठी जरा आम्ही एवढं मस्त भाषण बी करावं पडलं. आज सकाळच आमचं 1 महिन्याचं भागवत कार्यक्रम हर रोज सुमार 250 लोकांसनी प्रसादचं व्यवस्था होतं आहे. एक आमचं इथं रांतेघरत्याले रंधन रांत्याले जरा ते एक जरा घर जरा बिझी होऊन जातं आहे. सकाळी अधिकून 10-10:30 घंट्याच्या वरेला गुरु तर तसं कार्यक्रम होता बोलून आज आता प्रसाद करायला जरा लेट होलं. त्याला तुम्ही कोण बी दया ठेवणं, हे देवस्थानचं समाजाचा कार्यक्रमामध्ये कोणी बेजारी नका म्हणून तुम्हाला एक विनंती करता. आता पहिलं आमचं भावसार क्षेत्र मंडळीचं हे एक प्रोत्साहन त्याला कार्यक्रम फर्स्टवाने मी एक नाव बोलतो. एक 5 जणांचं प्रास्ताविकवाने मी 5 जणांनी मी इथं त्यासनी काय स्कॉलरशिप प्रोत्साहन त्याला कार्यक्रम सुरू करायला मी इथं प्रारंभ करतो. मी 5 जणांचं नाव ओळखतो, त्यांनी दया ठेवून इथं कार्यक्रमाला वेदिकेला यावं म्हणून तुम्हाला मी विनंती करतो. ते तुमचं एक स्कॉलरशिपचं एक कवर माग्यावा आणि कवर मागीन कोण बी पांडुरंग विठ्ठल स्वामी देवस्थानचं हे प्रसाद मागीना ते कोण बी दया ठेवून जाऊ नका म्हणून तुम्हाला मी लई विनंती करतो. पहिलं हरिप्रसाद पिस्से इथे यावं म्हणून तुम्हाला मी विनंती करतो. आर पिस्से ह्यांनी PhD करावं लागल्या तर श्रीमती होय काय लई संतोष मग श्रीमती शिल्पा आर पिस्से तुम्ही काय करायला लागला, कोणच्यामध्ये PhD करायला लागला बद्दल 2 लाजामध्ये तुमचं एक प्रस्तावित भाषण करा. गोष्टी करावं. माझं नाव शिल्पा आर पिस्से. मी रिसर्च स्कॉलर विद्यावर्तका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्समध्ये मी PhD करत राहण्यानं ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर बोलून निकडामध्ये राहते. सो ते कसं अर्ली डिटेक्ट करावं युझिंग मशीन लर्निंग अँड AI. सो AI मशीन लर्निंग आता भूमीमध्ये आहे. सो युझिंग दॅट हाऊ कॅन वी डिटेक्ट अर्ली ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर बोलून. सो ये इन टाकून स्पीच अँड हिअरिंगमध्ये इन्स्टिट्यूट आहे ASD बोलून सेलेब्रल प्रासी. सो बेसिकली लेकरं इन नॉर्मल रेना ते नॉर्मल नाही राहणार लेकरं फर्स्ट पेरेंट्स आणि अज्जी डॉक्टरकडे जाता की नाची कसं अर्ली डिटेक्ट करावं म्हणून वर्क करतात युझिंग मशीन लर्निंग. सो नेक्स्ट मी प्रोग्राममधून आय विल बी वर्किंग ॲज असिस्टंट प्रोफेसर इन द डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. So those who are into engineering background and computer science, if you want any contact or any details related to computer science, you can contact. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून तर सेवा बी करायला येतं. त्याचं जोडीमध्ये त्यांनी PhD करायला येते. कोण बी विद्यावर्तकाचा विद्यार्थी करायला तर काय बी तुम्हाला त्यांच्याकडनं सहाय पाहिजे म्हणून बोललं तर त्याची विचारलं तर तुम्हाला त्यांनी सहाय करतात. श्रीमती शिल्पा त्यासनी आमचं भावसार क्षत्रिय मंडळीच्या तर्फेनं प्रथमवानी त्यासनी स्कॉलरशिप विठ्ठल रुक्मिणी कन्व्हेन्शन हॉलचे चेअरमॅन समाजभूषण जयरामराव लाडगे त्यांनी द्यावं म्हणून विनंती.
धृती पी डॉटर ऑफ प्रताप धोंगडे इथं यावं पण त्यासनी विनंती करतो. ह्यांची लेक कुमारी धृती नाही सत्यप्रकाश प्रताप ह्यांनी सर धृती बोलून BDS करा लागल्यात. ह्यासने बी आमचं भावसार क्षत्रिय इन्स्टिट्यूट ट्रस्टचं चेअरमन समाजभूषण श्रीयुत विठ्ठलराव लाळे त्यांनी हे एक त्यासनी एक आमचं प्रोत्साह देण्याचं एक हे देणं त्यासनी धन्यवाद बोला. क्लासमध्ये सहना यशराव डॉटर ऑफ श्रीनिवासराव अंबरकर. श्रीनिवासराव अंबरकर कठं आहे सर तुम्ही? सुभाषनगर आमच्या काय दादा काय करतात श्रीनिवासराव? हो ही संतोष. सहना यशराव श्रीनिवासराव अंबरकर ह्यांनी CA सेकंड इयर का फायनल इयरमध्ये CA करायला लागल्यात. ते काय ह्यांचं फादर काय बोलते ते काय बी नाही ना एवढं कष्ट पडून त्यांचं लैकीला CA करून लागायला होतं. त्यांच्या फादरचं काम एक ऑटो ड्रायव्हर आज आमच्या लेकरासनी आज आमचं समोरचं जीवनला त्याचं समजा असे वाचून घालून करून त्यांचं भविष्य उत्तम व्हावं बोलत्याला एक आमचं समाजाचं श्रीनिवासराव अंबरकर त्यांनी ऑटो ड्रायव्हिंग करून आपलं लैकीला CA वाचून लागलं तर आमचं समाजला लई थोरलं गौरव. ह्यासनी आमचं पांडुरंग स्वामीने काय CA फायनल इयर करायला लागल्यात. शीघ्रात शीघ्रमध्ये त्यांनी CA पास करून आमचं समाजला मस्त नाव आणून दे का समाजाचं बघे त्यासनी एक काळजी बी राहून दे का आपण त्यासनी मी बोलता हे एक काय आमचं समाजाचा प्रोत्साह देण्यात त्याला एक कार्यक्रमचं आमचं पदवीधर संघाचं माजी अध्यक्ष महोदय आणि ज्ञानेश्वरी विद्यासंघचं अध्यक्ष महोदय चेअरमन श्रीयुत अंचळकर समाजभूषण अंचळकर शंकरराव त्यांनी दिलं त्याचे धन्यवाद बोला बोलतो. करणार आहे पत्र पूनम TD डॉटर ऑफ दिनेश ठेमकर. कोण सते हां टीचर्स काय त्यांनी काय करतात मग रिटायर्ड काय करत होते पहिले कट हो 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 लेडीज टेलर ठेमकर मग दिनेश आमचं समाज तुमचे राहत काय या समोर या मा तुमची लैकीची लैक हेच आमचं कबीर रोडचे निवासी श्रीयुत गोविंदराव ह्यांची लैकीची लेक तुमचं नाव बोला श्रीमती पुष्पा गोविंदराव महेंदरकर ह्यांची लैकीची लैक कुमारी पूनम ठेमकर ह्यांनी CA करा लागल्यात. ह्यासनी बी आमचं मंडळीचं माजी अध्यक्ष महोदय श्रीयुत लाळे जयरामराव त्यांनी एक प्रोत्साह देण्याचं कार्ड दिलं त्याचे धन्यवाद बोला पण मी विनंती करतो. एक कोर्स करायला लागला ते पत्र कीर्तना RM डॉटर ऑफ लाले मंजुनाथराव रेळेकर ये कुमारी कीर्तना लेट मंजुनाथराव रेळेकर आमचं हेच तुमचं चिकाप आदिशेषराव त्यांची लेखीस या बंधूजन आमचं हेच कबीर रोडचं वासी श्रीयुत रेळेकर नारायणराव ह्यांचे भाऊ दिवंगत श्रीयुत आदिशेषराव रेळेकर सहकारी इलाक्यामध्ये लई वर्ष काम केलेले असिस्टंट डायरेक्टर होऊन सहकारी इलाक्यामध्ये मस्त काम केलेले. आमचं भावसार क्षत्रिय कोऑपरेटिव्ह सोसायटीचं हर एक महासभामध्ये समाजाचं कोऑपरेटिव्ह सोसायटी एक मार्गदर्शन केलेले समाजमध्ये अपार सेवा केलेले होतं आदिशेषराव रेळेकर. त्यांचं लेख मंजुनाथ बोलून त्यांनी बी आमचं समाजमध्ये लई मस्त सेवा केलेले. ती सेवा अपरंपार सेवा ते काय बी कोण बी करावं विनत असतं सेवा दिवंगत मंजुनाथ त्यांनी मस्त सेवा केल्यात.
त्यांची लैक कंपनी सेक्रेटरी कीर्तना आर एम बोलून करा लागल्यात. कंपनी सेक्रेटरी होऊन आत्ता एक गेल्या वर्षी हेच आमचं समाजाचं हर्षा पतंगे ह्यांची थोरली लैक कंपनी सेक्रेटरी होऊन त्यांनी पास करून आमचं समाजला एक लई थोरले गौरव आणले होते. आता सेकंड दोनवे मना कळून आहे सगळं कंपनी सेक्रेटरी होऊन वाचायला लागले मात्र कुमारी कीर्तना आर एम रेळेकर ह्यासनी भगवंताने काय कंपनी सेक्रेटरीचं काय कोर्स करायला लागल्यात त्याच्यामध्ये अत्यंत यशस्वीपणे पास करून येऊन देखा समाजाचं नाव आणून देखा समाजमध्ये त्यांनी काय बी एक सेवा त्यांच्या हातनं घडून देखा पण तुम्ही आम्ही बोलता त्यासनी मीच हे एक प्रोत्साह देण्याचं कार्ड देईन त्यासनी धन्यवाद बोलतो. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम इथं काय प्रोत्साह देण्याचं कार्ड द्यावं. आता हर एक विद्यार्थिन्यासने भैर त्यांचं क्लासचं कटकट प्रोत्साहन मिळत्याला एक तसलं एक काउंटर करलं. त्या काउंटरमध्ये तुम्ही समजा माग्यावं पण मी तुम्हाला आम्ही बोलता एक दोन गोष्ट आमचं सुब्रमण्यराव सुभाष पतंगे एक दोन गोष्ट करतात. ठीक आहे, समोर यावं. तेलकर बालाजी त्यांनी समोर यावं विनंती करतो. त्यांनी 7th स्टँडर्ड